राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही। तुझ बिना काही स्थिर राहे नाही, स्थिर राहायचे नाही, स्थिर राहे ऐसे नाही। तुझ बिना काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही। तुझ बिना काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझ्या चित्ती, पांडुरंगा माझ्या चित्ती, पांडुरंगा माझ्या चित्ती। मोकलोनी आस सर्व भावे झालो दास, सर्व भावे झालो दास, सर्व भावे झालो दास। मोकलोनी आस सर्व भावे झालो दास, सर्व भावे झालो दास, सर्व भावे झालो दास। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती, पांडुरंगा माझे चित्ती। तुका म्हणे तुझी खरा, तुका म्हणे तुझी खरा, तुका म्हणे तुझी खरा, म्हणे तुझी खरा, तुका म्हणे तुझी खरा। येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा। तुका म्हणे तुझी खरा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा। कळू आले बहुतारिती, कळू आले बहुतारिती, कळू आले बहुतारिती, कळू आले बहुतारिती, कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझी चित्ती, पांडुरंगा माझी चित्ती, पांडुरंगा माझी चित्ती। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझी चित्ती, पांडुरंगा माझी चित्ती, पांडुरंगा माझी चित्ती। विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी। हरी 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 दास। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, तुका म्हणे तूची खरा, तुका म्हणे तूची खरा, येरवाऊगा पसारा। कळू आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, विठोबा रघुमाई, विठोबार घुमाई, 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 विठोबार घुमाई। कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान के ज्ञानेश्वर गुरुदार महाराज की
आद्य जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य भगवान की जय। गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे बार घुमाई हे बार घुमाई हे बार घुमाई हे बार घुमाई हे बार घुमाई। हरी तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही। कळवाले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय आणि यांचा 4 चरणांचा भगवंताच्या समोर स्वतःच्या अंतकरणातील समर्पण प्रगट करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी सांग हे करी दंडवत सांग हे करी दंडवत सांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो संभाळा उतरी विश्रांती पावलो संभाळा उतरी संभाळा उतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। हरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही। कळवाले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती। प्रस्तुत प्रत्येक अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने आनंदाने ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित करतात। मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच नियमाने असणारी ही आजची कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधत आणि परमात्म्याच्या विषयी असणारी आपली अनन्यता व्यक्त करतायत। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाबरोबर बोलतायत। देवा, फार चिंतन केलं, फार फिरलो, फार धुंडाळे शास्त्र पुराण पाहिले, अनेक रीतीने त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला, एका निष्कर्षापर्यंत आलो। एक निष्कर्ष त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये उतरला। मला एक गोष्ट कळाली। काय कळालं? मला कळालं तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही। देवा, जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरं स्थिर राहणारं दुसरं काहीच नाही। तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही, काही स्थिर राहत नाही। कळो आले, मला हे कळालं। बहुतारिती, फार प्रकारांनी कळालं। कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती, माझ्या चित्तात ते ठसावलं आणि तू एकटाच त्या ठिकाणी असा स्थिर आहेस, बाकी सगळं अस्थिर आहे। म्हणून अस्थिर असणाऱ्या पदार्थांविषयी असणारा मोह मी टाकून दिला, सर्वांची आशा टाकून दिली, सर्व आसक्ती फेकाटून दिली आणि मोकलून आस
सर्व भावे झालो दास, सर्वस्वाची आस टाकून दिली आणि सर्व भावांनी म्हणजे कायिक वाचिक मानसिक भावांनी मी तुझा दास झालो. कळू आले बहुतारी ती पांडुरंगा माझ्या चित्ती. मला कळालं की तुझं दास होणंच योग्य आहे, म्हणून मी तुझं दास्यत्व स्वीकारलं. का केलं तेवढं सगळं? सर्वस्वाचा त्याग केला, भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं, एवढं सगळं त्यांनी शोधाशोध केली. हे सगळं का केलं आणि ते करून त्या ठिकाणी काय होणार, काय निष्कर्ष आहे, का बरं तुम्ही या मुद्द्यापर्यंत आलात? भगवंतानं विचारलं तुकोबरायांना. तुकोबरा म्हणतात, देवा मला हे कळालं. तू का म्हणे तूच खरा, अरे तू एकटाच जगात खरा आहेस आणि मग बाकीचं सगळं येर वावगा पसारा, हा सगळा पसाराच आहे, खोटा आहे, सगळा नाशिवंत आहे, बेगडाच्या बाहुली सारखा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी तू एकटाच खरा असल्यानं मला तूच हवा आहेस, जगातलं दुसरं काही नको आहे. म्हणून सर्वस्वाचा त्याग करून सर्व आशा अंतकरणातून काढून आणि फक्त तुझं चिंतन करतोय आणि तुझाच होण्याचा त्यांनी प्रयत्न करतोय. हा जगद्गुरु तुकोबरा यांच्या अंतकरणातला भाव तुकोबराय भगवंताच्या समोर प्रगट करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई हरी तुझ विन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती. प्रस्तुत प्रत्येक अंगारकी चतुर्थीला आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने इथे एकत्र येतात आणि भगवान गणपती बाप्पांची सेवा करता. त्या तुमच्या मंडळाच्या माध्यमातून श्री भैरवनाथ विकास मंडळ बऱ्याच वर्षांपासून त्यांनी ही सेवा करतायत. मला वाटतं 87 सालापासून हे सुरू आहे. गेल्या 27 वर्षांपासून अविरतपणे त्या ठिकाणी हे मंडळ कार्य करत आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी ह्या मंदिराची उभारणी झाली, बरोबर आहे ना? 2 वर्ष झाले आणि सर्वच मंडळातील कार्यकर्त्यांनी आणि अशा पद्धतीने सहकार्य करून अट्टहास करून आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून हे मंदिर त्या ठिकाणी उभारलं. गणपती बाप्पा इथे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यमान आहेत आणि आपण सर्वजण त्यांची सेवा करतो आहोत. कार्यकारिणी मंडळाची त्या ठिकाणी महाराज हा सुंदर असणारी साथ आहे. मला वाटतं हरिभक्तीपरायण महाले हां आणि त्यानंतर ही जागा ज्यांनी दिली ते गोरडे शंकरराव गोरडे, त्यांच्या माध्यमातून जागा मिळाली. मंदिर त्यांनी उभं राहिलं, सुंदर सूत्रसंचालन त्यांनी होऊ लागलं आणि अशा पद्धतीने त्यांनी सेवा आपली घडती आहे. आणि त्या सेवेच्या अनुषंगाने आपण सर्वजण आजही जमा झालेलो आहोत. गणपती बाप्पांचं मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पांविषयीच बोललं पाहिजे असं आमच्या अंतकरणातही त्या ठिकाणी रस्त्याने येताना असं वाटलं. आधी ज्या वेळेला तारीख घेतली कोणी त्यावेळेला त्या ठिकाणी असं वाटलं सप्ताहातला कार्यक्रम आहे आणि सप्ताहातल्या कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे. पण इथे आल्यानंतर त्या ठिकाणी कळालं की 1 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि हा चतुर्थी निमित्तानं असणारा कार्यक्रम आहे. म्हणून आता काय बोलावं, ऐन वेळेला भगवंताचे गुणानुवाद गावेत. तुम्ही गणपती बाप्पा म्हणत असाल, कोणी शंकर म्हणत असेल, कोणी विष्णू म्हणत असेल, कोणी राम म्हणत असेल, कोणी कृष्ण म्हणत असेल. नावा 1000 असू देत, वस्तू मात्र एकच आहे. चिंतन एकाच वस्तूचं करायचं. आपण सगळेजण वारकरी आहोत आणि वारकऱ्यानं त्या ठिकाणी पांडुरंगाचं चिंतन करावं आणि पांडुरंगामध्येच सगळ्या देवतांना पाहावं, हा नियम आहे. मग तिथे गणपती बाप्पा जरी दिसत असले आतमध्ये तरी माझा पांडुरंगच बसलाय सोंड समोर करून. तो म्हणतो मी तुझ्याकडे पाहतोय, तुझ्या सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडण्याकरिताच इथे बसलोय. हा ज्यावेळेला आपलं एखादं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अशी इच्छा अंतकरणात निर्माण होते त्यावेळेला भक्त त्यांनी गणपती बाप्पांची शरणागती करतात. कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांची वंदना केली जाते, मंगल केलं जातं. महाराज मंगल शास्त्रामध्ये मंगलाचा प्रघात आहे. मंगल म्हणजे काय, कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून त्या ठिकाणी संतांची किंवा भगवंताची केलेली वंदना त्याला म्हणतात मंगल. या मंगलामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे वस्तू निर्देशरूप मंगल, नंबर 2 नमस्कारात्मक मंगल आणि नंबर 3 आशीर्वादात्मक मंगल. त्याच्यातलं जे पहिलं मंगल आहे वस्तू निर्देशरूप मंगल, या मंगलामध्ये परमात्म्याच्या सगुण किंवा निर्गुण रूपाची केलेली वंदना पाहायला मिळते. दुसरं नमस्कारात्मक मंगल, नमस्कार हा कनिष्ठांनी श्रेष्ठांना करायचा असतो, आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या.
आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे श्रेष्ठांनी कनिष्ठांना आशीर्वाद द्यायचा असतो. बस तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल, हे मंगल आहे. म्हणून आपण कोणत्याही कार्याचा आरंभ करत असताना, मंगल करत असताना गणपती बाप्पांची पूजा करतो. साधी सत्यनारायणाची पूजा जरी करायची असली तरी पण त्या ठिकाणी महाराज भटजीबुवा सगळ्यात आधी एक सुपारी घ्यायला लावतात. मग ती सुपारी तामणात अक्षदा टाका म्हणतात, त्याच्यावर सुपारी ठेवतात, गणपती बाप्पांचं आवाहन करतात आणि मग म्हणायला सुरुवात करा, ओम गणानां त्वां गणपतीं हवामहे, असं मग ते अभिषेक करायला सुरुवात करतात. गणपती बाप्पांना बोलावलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि मग ते निर्विघ्नपणे कार्य पार पडण्याकरिता त्यांची विनवणी केली जाते. कारण कार्यारंभीनं मला जातो तो गणपती. माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा त्या ठिकाणी महाराज गणपती बाप्पांचं चिंतन केलं. ज्ञानेश्वरीची रचना करताना, ज्ञानेश्वरी सांगताना ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सांगताना सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं चिंतन केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आणि एवढं म्हणून लगेच म्हणायला सुरुवात केली, देवा तूची गणेश, तूच गणेश आहेस, जो निर्गुण निराकार तुझं स्वरूप आहे. अनेक रूपानं परमात्म्याला पाहता येतं. दोन रूपांमध्ये परमात्म्याला विशेष रूपानं लोक पाहतात. एक आहे स्वरूप लक्षण आणि दुसरं आहे तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण म्हणजे परमात्म्याचं सच्चिदानंदत्व. गणपती बाप्पांकडे आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते ओंकार स्वरूप रूप गणेशाचे असं म्हटलं जातं. काही अभंग क्षेपक आहेत, ते क्षेपक असल्या कारणानं तिथं डोकं लावावं लागतं. ते क्षेपक अभंग जर समोर आले तर मग ते जमत नाही. संप्रदायाच्या दृष्टीने ते वावगं ठरतं आणि काय बोलावं असा प्रश्न पडतो, कारण ते सूत्रबद्ध नसतं, सुसंगत नसतं. तुकोबारांचा आता चिंतनाकरिता घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये एका चरणातून दुसऱ्या चरणात प्रवेश करता येतो. पहिल्या चरणाशी दुसऱ्या चरणाचा संबंध आहे, दुसऱ्या चरणाचा तिसऱ्या चरणाशी संबंध आहे, त्याचा चौथ्या चरणाशी संबंध आहे. उपक्रम उपसंहार कोणताही अभंग पाहताना त्याच्यामध्ये षडलिंग पाहिले पाहिजेत. षडलिंगात्मक अभंग पाहायला पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, त्याच्यामध्ये अपूर्वता, त्याच्यामध्ये अभ्यास, त्याच्यामध्ये उपपत्ती, त्याच्यामध्ये अर्थवाद, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहाव्या लागतात आणि मग अभंगाचं चिंतन त्या ठिकाणी करावं लागतं. क्षेपक अभंगामध्ये या गोष्टी बसतच नाहीत. म्हणून चिंतन त्या ठिकाणी मांडायचं असेल तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडावं, वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं मांडावं. ही पद्धत आहे कीर्तन, ही पद्धत वारकरी संप्रदायाची, म्हणून ती त्या ठिकाणी त्याच पद्धतीने चालवली पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? परमात्म्याचे दोन रूप शास्त्रात वर्णन करून सांगितले. एक आहे स्वरूप लक्षणानं वर्णन केलेलं रूप आणि दुसरं तटस्थ लक्षणानं वर्णन केलेलं रूप. स्वरूप लक्षणानं जे परमात्म्याचं रूप सांगितलं ते एकच आहे, त्याच्यात कधी बदल होत नाही, त्याच्यात काही त्या ठिकाणी भिन्नत्व नाही. पण तटस्थ लक्षणानं सांगितलेलं जे परमात्म्याचं रूप आहे ते अनेक रूपानं पाहता येईल. अनेक रूपानं परमात्मा प्रगट झाला, अनेक अवतार घेऊन आला, अनेक प्रकारचे रूप धारण करतोय आणि जगाचं हित करतोय. म्हणून ते अनेक रूपांमध्ये त्या ठिकाणी परमात्म्याने गणपती बाप्पांचं रूप धारण केलं. गणेश रूपानं परमात्मा प्रगट झाला. आमच्या भाग्यानं आम्हाला एका ठिकाणी गणेश कथा करण्याचा योग आला, गणेश पुराण सांगण्याचा योग आला. गणेश पुराण सांगत असताना त्याच्यामध्ये गणपती बाप्पांविषयी एवढा बारकावा पाहायला मिळाला की प्रत्येक युगामध्ये गणपती बाप्पांचं प्राकट्य झालं, कोणत्या रूपानं झालं, कशा पद्धतीने ते प्रगट झाले, का प्रगट झाले, काय काय कारण. आपल्याला एकच कारण माहिती आहे, गणपती बाप्पांची जन्मकथा एकच माहिती आहे फक्त. पार्वतीबाईनं स्नान करायला त्यांनी सुरुवात केली, अंगाचा मळ काढला आणि मग त्याच्यापासून पुतळा तयार केला, मग त्याच्यात त्या प्राण ओतला संजीवनी मंत्रानं, मग एक पुत्र त्या प्रगट झाला मयुरेश, मग त्याचं मस्तक गणपती बाप्पा त्या भगवान शंकरानं उडवलं, मग ते हत्तीचं मस्तक बसवलं, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण अनेक युगांमध्ये गणपती बाप्पांचं प्राकट्य कसं झालं हे मात्र कोणाला माहित नाही. विठोबा रघुमाई सत्ययुगात गणपती बाप्पा प्रगट झाले. पंचमुख असणारा गणेश, 5 मुख, त्याला 10 हात आहेत, दशभुज गणेश, 10 भुजा सत्ययुगामध्ये पाहायला मिळतात. मयुरावर बसून त्या ठिकाणी सवारी करतात, मयुरावर बसून. तेच गणपती बाप्पा त्रेतायुगात अवतीर्ण झाले, षडभुज, त्यांना 6 हात आहेत आणि वाघावर बसून त्या ठिकाणी सवारी करतात, वाघावर बसून. तेच गणपती बाप्पा द्वापारयुगात अवतीर्ण झाले, द्वापारात गणपती बाप्पांचं प्राकट्य झालं. आता जी आपण कथा ही सांगितली ना आता, ती द्वापारातली कथा आहे, द्वापारयुगातली कथा. द्वापारयुगामध्ये गणपती बाप्पांना 4 हात आहेत आणि त्यांचं वाहन गज आहे, हत्ती, हत्तीवर त्या ठिकाणी विराजमान आहेत, 4 हात आहेत त्यांना. ही जी मूर्ती आता सध्या बसलेली आहे मंदिरामध्ये आपण पाहतो आहोत, ही द्वापारयुगातलं त्या गणपतीचं स्वरूप आहे. आणि कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवान गणपती बाप्पा अजून प्रगट होणार आहेत. त्यांचा वर्ण धूम्रवर्ण असेल
आणि ते 2 हात त्या ठिकाणी घेऊन येतील आणि ते जगाचं हित करण्याकरिता अवतीर्ण होतील. कलियुगातील दुष्टांना त्या ठिकाणी मारण्याकरिता, दुष्टांचा संहार करण्याकरिता गणपती बाप्पा प्रगट होणार आहेत. अनेक रूप धारण करून त्या ठिकाणी येतात आणि अनेक रूप धारण करून त्या ठिकाणी भक्तांचा सांभाळ करतात. जडजीवांना ज्ञान प्राप्त करून घेण्याची तरतूद करतात. सृष्टीचं चक्र बिघडलेलं सावरतात. ते करण्याकरिताच हे अवतार होत असतात. अनेक अवतार भगवान घेत असतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहार. हा भगवंताचा स्वभाव आहे. मग कोणत्याही रूपात येऊ शकतो. त्याला भक्त ज्या रूपात बोलावतील त्या रूपात त्याचं यायचं काम आहे महाराज. जे भक्त गणपतीची भक्ती करत असतील भगवान त्यांना गणपतीच्या रूपात भेटतो. अनादिकालापासून त्या ठिकाणी अनेक देवदेवतांचं पूजन करण्याची प्रणाली शास्त्रामध्ये वर्णन करून सांगितले. साधू संतांनी त्याला काही सूत्रबद्ध करून ठेवलं. अनेक देवदेवता आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत पाहायला मिळतात. इतर धर्मांमध्ये जर पाहिलं तर एक एकच देव पाहायला मिळतो, एक एकच असतो. पण आपल्या धर्मामध्ये त्याने देवाचा डोंगर पाहायला मिळतो. एवढे देव असतात की त्या देवाला परिसीमाच नाही महाराज. सगळे देवच देव, जिकडे पाहो तिकडे देवच. त्याच्यामध्ये डोळसपणा नसतो. कधी कधी देवांची कीव येते. तुम्हाला देवाची कीव यायला लागली. याला रस्त्यानं चालता चालता पाहिलं, रस्त्याच्या कडेला देव होता. एक छोटा चौथारा, त्याच्यावर शेंदूर मांडलेला, त्या ठिकाणी शेंदूर लावलेला देव मांडून ठेवला होता. सगळ्या बाजूने गवत, काँग्रेस, त्याच्यात डासगुण करणारे, त्याच्यात आणखी कुत्रे फिरणारे रस्त्याने, आणि तो देव फक्त त्या ठिकाणी सीझन वारी. त्याचा तो असेल वार कोणता तरी, पोळ्याच्या वेळेला जातात नारळ फोडा लोक बांधावरच्या देवाला. तेवढाच वर्षातून एकदा त्याला शेंदूरून त्याला नारळ. एरवी त्या ठिकाणी त्याचा अभिषेक कोणी करा. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, हे ऐकण्यासारखंच आहे. वस्तुस्थिती वर्णन करून सांगतो. असे अनेक देव आहेत महाराज. कुठे देव तयार होतो, कोणी देव तयार करतो, असं अनेक वेळेला त्या होऊ लागलं. म्हणून साधू संतांनी विचार केला की अनेक देवदेवतांचा पसारा घालण्यापेक्षा, लोक म्हणतात 33 कोटी देव आहेत. हे 33 कोटी हे त्या ठिकाणी संख्यावाचक नाही, हे 33 कोटी प्रकारवाचक आहे. 33 प्रकारची देव आहेत. संख्यावाचक घेऊ नका. 33 कोटी देव नाहीत, 33 प्रकारचे देव आहेत. 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत, 2 अश्विनी कुमार आहेत. हे त्या ठिकाणी देवता पाहायला मिळतात. या देवता आहेत. एवढ्या देवतांचं पूजन केलं जातं. हे अनेक देवदेवतांना त्या ठिकाणी बसण्यापेक्षा, नवीन नवीन देव तयार करण्यापेक्षा साधू संतांनी सूत्रबद्ध देव तयार केले 5. त्याला देव पंचायतन म्हणतात. 5 देवता. त्यातली प्रधान देवता गणपती बाप्पा. नंबर 2 भगवान शिव. नंबर 3 भगवान विष्णू. नंबर 4 भगवती जगदंबा. नंबर 5 सूर्यनारायण. हे 5 देव आहेत. आणि या 5 देवांची भक्ती करणारे 5 संप्रदाय त्या ठिकाणी चालू आहेत. प्रत्येक देवतेच्या नावाने एक संप्रदाय चालू आहे. जे गणपतीची भक्ती करतात, गणपती बाप्पांचं पूजन करतात, त्यांचा त्या ठिकाणी एक विशिष्ट असणारा संप्रदाय, त्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतात. काय गाणपत्य? गणपतीची पूजा करणारे गाणपत्य. आता आपणही पूजा करतो, पण गाणपत्य संप्रदायाच्या विधीनुसार पूजा आपल्याकडे होत नाही. त्याचा विधी त्या ठिकाणी सर्वांना माहीत नसतो. त्याच्याकरिता स्वतंत्र विधी आहे. आमचे गुरुबंधू आहेत सोलापूरला, त्यांचं नावच मोर्यानंद स्वामी आहे. ते गणपतीचे भक्त आहेत. मोर्यानंद स्वामी गाणपत्य संप्रदायाची त्या ठिकाणी दीक्षा त्यांनी घेतली आणि ते त्या पद्धतीने त्यांनी कार्यरत आहेत. गणपती बाप्पांची सेवा कशी करावी, कोणत्या पद्धतीनं करावी, आणि हे त्यांना विचारावं. असा कोणीतरी असावं, मग त्याच्याकडून दीक्षा घेऊन दीक्षापूर्वक गणपती बाप्पांची सेवा करावी. गाणपत्य संप्रदाय. भगवान शंकराची सेवा करणारे शैव, त्यांनी शिवाची सेवा करावी. भगवान विष्णूची सेवा करणारे वैष्णव, भगवती जगदंबेची सेवा करणारे शाक्त, आणि सूर्यनारायणाची सेवा करणारे सौर. सौर गायत्री उपासना करतात ना, सूर्यनारायणाची उपासना केली जाते, गायत्री उपासना केली जाते. सौर नावाचे ताडी भक्त आहेत. 5 प्रकारचे भक्त पाहायला मिळतात. आणि 5ही प्रकारचे भक्त 5 प्रकारानं आपापल्या देवतेचं चिंतन करतात. पण देव जरी 5 असले, नाव जरी 5 असले, रूप जरी 5 असले, तरी सुद्धा हे 5 रूप धारण करणारी मात्र शक्ती एकच आहे. एकच परमात्मा या अनेक रूपानं त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि तो त्या ठिकाणी महाराज त्या त्या पद्धतीनं कार्य करतो आहे. जीवाला त्या ठिकाणी अनेक प्रकारची कामं आहेत. जीव त्या ठिकाणी जन्माला येतो, अनेक प्रकारचे कार्य करतो, आणि सगळे कार्य करत असताना त्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. तुम्ही पाहू नका इकडे इकडे. आता मी काय करू त्याला, असं आहे आमचे गुरुजी म्हणत असतात, एखादी 40 लिटर दूध देणारी गाय असावी. किती? आता ती गावरान गाय तर काय देऊ शकत नाही 40, म्हणजे जर्शीच असावी. चला 40 लिटर दूध देणारी असावी. तिला त्या ठिकाणी धार काढायची वेळ यावी, वासरू समोर आणावं. ते वासरू पाहून तिनं पाना सोडावा. मग यानं चांगली गाय पाणवली, धार काढायला सुरुवात करायची. इतक्यात एखाद्या कार्ट्यानं फटाकडा वाजवा. त्यानं फटाकडा वाजवला की चहा पुरतं सुद्धा देत नाही.
40 लिटर दूध देणारी गाय असली तरी सुद्धा. तसं आम्हाला 40 लिटर द्यायचं तुम्हाला, कोणी फटाकडे वाजू नका, नाही तर चहा पुरतं मिळायचं नाही. विठोबा रखुमाई एखादं म्हणेल गडबड झाली, मग तू कशाला तिकडे पाहतोस? मी नाही पाहत, तुम्ही पाहता म्हणून मला पाहावं लागतं, कारण माझं जीवन तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ऐकणार जर माझ्याकडे पाहत नसाल तर मी तुमच्याकडे कसा पाहिजे? तुम्ही जिकडे पाहता तिकडेच मला पाहावं लागतं, सरळ गोष्ट आहे. माझ्याचकडे पहा, मी काय सांगतोय ते ऐका, महत्वाचं चिंतन मांडतोय, लक्षपूर्वक ऐका. आणि अनेक देवता आहेत, पण अनेक रूप जरी असले तरी सुद्धा वस्तू मात्र एकच आहे. अनेक रूप जरी असले तरी वस्तू मात्र एकच आहे. बऱ्याच वेळेला भांडण होतं महाराज, भांडण करतात लोक, शैव वैष्णवाचं भांडण. वैष्णवाचे त्या ठिकाणी जे काही उपासक आहेत, वैष्णव उपासक, विष्णुकांची आणि शिवकांची, जर तुम्ही गेलात कधी यात्रेला तिथं पाहायला मिळतं. त्या गावातल्या त्या ठिकाणी महिला जर घर सारवायचं जरी असलं तरी शिवकांची मध्ये असणाऱ्या बायका आडवं सारवण घेतात, भिंती आडव्या सारवायच्या, जमिनी आडवी सारवायची. आणि विष्णुकांची मध्ये जर गेलं तर भिंत सारवायची म्हटली तरी उभी सारवायची, आणि जमीन आहे त्या ठिकाणी भुई सारवण उभं घ्यायचं, असं भिंतीकडून दरवाजाकडे यायचं, उभं आडवं नाही सारवायचं. एवढा द्वेष, एवढं त्या ठिकाणी भिन्नत्व, या देवतांमध्ये भिन्नत्व आपण मानतो आहोत म्हणून तर आपण दुःखी आहोत. हा महत्वाचा विचार. एकच वस्तू आहे. एकदा दोघांमध्ये भांडण झालं, असं भांडण बसमध्ये प्रवास करत होते आणि एकाच बाकावर दोघे जण त्या ठिकाणी बसले, दोघे जण होते आणि बसले एका बाकावर. बराच वेळ त्या ठिकाणी बसले दोघांमध्ये त्या ठिकाणी बोलणं सुरू झालं. बोलता बोलता म्हणे कुठे चाललात? म्हणे काय नाही, चाललो नगरला. आता आम्ही नगरला राहतो, काय सांगा, दुसरं कोणतं नाव घ्यावं? बरं चाललो शिंगव्याला चाललो. मग जात असताना त्या ठिकाणी तो म्हणला मी पण चाललो शिंगव्याला. कोणाकडे जाणार? म्हणे अमुक अमुक आहेत ते चिमाजी गोमाजी गोरडे, त्यांच्याकडे चाललोय. म्हणे मी पण त्यांच्याकडे चाललोय. असं त्या ठिकाणी बोलणं सुरू झालं. याचं दोघांचं जाणं एकाच ठिकाणी होतं. हा म्हणायचं मी माझ्या काकांकडे चाललोय, तो म्हणायचं मी माझ्या मामाकडे चाललो. दोघं जण दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलत होते. नाव नाही सांगितलं दोघांनी लगेच, पण झालं. हा म्हणायचा काकाकडं, तो म्हणायचा मामाकडं. म्हणे कोण आहेत तुमचे काका? म्हणे फार मोठे गायक आहेत, फार मोठे गायक आहेत, त्यांच्यासारखं गायक अख्ख्या महाराष्ट्रात कोण आहे? ह्या म्हणायचं नाही, तुझे काका नाही, माझा मामा गायक आहे, आणि माझ्या मामासारखा दुसऱ्या जगात कोणीच नाही गायक, एक नंबर, महाराष्ट्रात एक नंबर आहे. हा म्हणायचा मामा एक नंबर आहे, तो म्हणायचा काका एक नंबर आहे. दोघांचं भांडण पेटलं. गाडीत बसूनच एकमेकाची गचंडी धरून भांडायला लागले. असं करता करता शिंगवा आलं, गाडीतून उतरले. हे इकडच्या गल्लीने गेलं ते तिकडच्या गल्लीने गेले, जाऊन उभे राहिले एकाच दारापुढे. अरे म्हणे तू कसं काय आला? एसटीतलं भांडण होतं, इथपर्यंत आला. म्हणे माझ्या मागे म्हणला माझ्या मामाच्या घरी आलोय. तो म्हणला मी माझ्या काकाच्या घरी आलोय. दोघांचं भांडण सुरू. दरवाजा वाजवला, आणि दरवाजा वाजवल्याबरोबर एक मनुष्य बाहेर आला आणि दोघे पुढे सरसावले. हा म्हणतो माझे मामा आहेत आणि तो म्हणतो काका आहेत. वस्तू एकच आहे, भांडण दोघांचं. सरळ गोष्ट आहे महाराज, वस्तू एकच आहे, परमात्मा एकच आहे. पण भांडण करणारे अनेक आहेत. हा महत्वाचा विचार आहे. एकच परमात्मा, त्यानं अनेक रूप धारण केले. म्हणून एका एका कामाकरिता एका एका परमात्म्याचं त्या ठिकाणी रूप आपल्याला पाहायला मिळतं, एक एक परमात्म्याचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या जगाला निर्विघ्नता प्राप्त करून देण्याकरिता, सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची वार्ता त्या ठिकाणी लावणारा असा जो आहे तो गणपती बाप्पा आहे. म्हणून त्या गणपती बाप्पांचं त्या ठिकाणी चिंतन आपण करण्याकरिता उपस्थित आहोत. कार्यारंभी त्यांची त्या ठिकाणी वंदना केली जाते. हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजानना श्री पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती सिद्धिविनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी सिद्धिविनायकाची आवड मोठी धावत आलो आरती गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना मोरया रे बाप्पा मोरया रे 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 बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा त्यांचं चिंतन त्या ठिकाणी सर्वजण करतात निर्विघ्नता प्राप्त होण्याकरिता. काय खोबी असेल गणपती बाप्पांकडे नाही. आपण सगळेजण जातो पाया पडायला गणपतीच्या, बारकाईनं कोणी पाहत नाही. फक्त ती मूर्ती पाहतात, कुठून आणली विचारतात, कोणत्या कारागीनं तयार केली विचारतात, पण त्यातलं वैशिष्ट्य कोणी पाहत नाही. चला जाऊ द्या, आज गणपती करताच आपण जमा झालो ना, मग ज्याची खावी पोळी त्याचीच वाजूया टाळी. चला गणपती बाप्पांविषयीच विशेष करून बोलूया. ऐका, सगळेजण जातात दर्शनाला, पण वैशिष्ट्य कोणी पाहत नाही. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे देवदेवता आहेत. या सगळ्या देवतांना लोक पाहतात, पण त्या देवतांमध्ये असणारं वैशिष्ट्य कोणी पाहत नाही. शंकराच्या दर्शनाला सर्वजण जातात, शिवालय सर्वजण पाहतात, पण शिवालय पाहत असताना याची रचना अशी का असेल याचा कोणी विचार करत नाही. आताची शिवालय सोडून द्या, आता कोणी ज्याच्या त्याच्या बुद्धीला येईल असं शिवालय तयार करतो. जुनी शिवालय, या जुन्या शिवालयांमध्ये जात असताना मूर्तिमंत अष्टांग योग पाहायला मिळतो. मूर्तिमंत अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग प्रत्यक्ष पाहायला मिळतो. तुम्ही म्हणाल कसं काय, मंदिर आणि अष्टांग योगाचा काय संबंध आहे? जुन्या शिवालयांना त्या ठिकाणी जाताना पहिल्यांदा 5 पायऱ्या लागायच्या, मध्ये थोडं अंतर असायचं, थोडा मोकळी स्पेस असायची. 5 पायऱ्या, 5 म्हणजे यम, 5 प्रकारचे यम आहेत. त्याच्यावरती गेलं की अजून 5 पायऱ्या, 5 नियम, यम नियम. मग त्याच्या पुढे गेलं की नंदी पाहायला मिळायचा, नंदी म्हणजे आसन. मग त्या ठिकाणी घंटा पाहायला मिळायची, घंटा वाजवायचा, प्राणायाम. त्याच्या पुढे गेलं की कासव पाहायला मिळतं, कासव म्हणजे प्रत्याहार. त्याच्या पुढे गेलं की चौकटीवर गणपती बाप्पा पाहायला मिळतात, धारणा. त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी मंदिरात प्रवेश करायच्या आधी, महादेवाची पिंड पाहण्याच्या आधी सगळ्यात आधी पार्वती दिसते, ध्यान. आणि मग खाली डोकावून पाहिलं की भगवान शंकर दिसतात, समाधी. ऐकतात, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. 8 अंग आहेत. कुणी विचार करत नाही शिवालय असं का असेल. लोक जातात, फक्त गेलो होतं देवळात पाया पडायला. कशाला गेला होता, जरा बारकाईनं बघायचं ना काय तिथे आहे ते. महादेवाला जाऊन पाहतात, महादेवाची मूर्ती, त्याचा फोटो, त्याची प्रतिमा तुम्ही बघा बारकाईनं. लोक पाहतात, मस्तकावर गंगा, त्याच्यावर जटा, मग त्या ठिकाणी चंदन लावलेला आहे, 3रा डोळा आहे, हातात डमरू आहे, त्रिशूळ आहे, गजचर्म व्याघ्रांबर आहे, सगळ्या अंगाला राख लावलेली आहे. एवढंच पाहून लोक मागे येतात, पण त्याच्या मागचं मर्म कळत नाही. गंगा काय देते? गंगा पाणी देते. काय देते? गंगा पावित्र्य देते. भगवान शंकरानं पावित्र्य धारण केलं. जटा वैराग्याचं लक्षण आहे. चंदन शीतलतेचं लक्षण आहे. 3रा डोळा ज्ञानाचं लक्षण आहे. हातामध्ये त्रिशूळ, त्रिगुणांवर केलेली मात आहे. त्याच्यामध्ये डमरू, निर्भय नाद आहे. गळ्यामध्ये साप म्हणजे नागोबा, गळ्यात वासुकी हार. भगवान शंकराचे दिसतो ना, साप पाहिल्यावर काय होतं लोकांना? फार बरं वाटतं. चांगलं झालं आले, मोठं समाधान वाटलं तुम्हाला पाहून. असं कोणी म्हणतं का सापाला पाहिल्यावर नाही फार घाबरून जातात महाराज? एकदा आम्ही गेलो एक पेशंट पाहायला, मरायला लागलो होतं. म्हातारा जुनं घर होतं आपलं, त्याला अंथरुणावर झोपवलं होतं, आणि ते मरायच्याच बेतात होतं. जाईलच असं 4-2 दिवसात असं झालं होतं. आम्ही गेलो आमची पेटी घेऊन. 2-4 माणसं बसली होती, म्हातारे कोताऱ्या बसल्या होत्या. पेटी तिथं टेकवली आणि त्या म्हाताऱ्याला तपासायला सुरुवात केली. इतक्यात कोपऱ्यातून साप निघाला. आता काय करावं? सगळे साप 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 म्हणून पळायला लागले, सगळे गेले बाहेर पळून. आता आम्ही पण पाहिलं म्हणून साप आलाय, आता काय करायचं? आम्ही पण लगेच पेटी घेऊन आमची बाहेर निघालो. इतक्यात तो त्या ठिकाणी जो झोपलेला पेशंट आहे ना, त्याला उठताच येत नव्हतं, आणि साप तर आला होता, मरायला टेकलं होतं, जाणारच होतं महाराज. पण साप अशी बातमी ऐकली, सगळे लोक पळून गेल्यावर त्याला कुठून चैतन्य आलं असेल देव जाणे. ते खाडकन उठून बसलं, आणि तिथे एक रांझण रोवलेला होता. रांझण घडलेली घटना सांगतोय, उगीच नाही सांगत. रांझण चौकोनी असं त्या त्याच्या भोवती केलेलं होतं ते आळं. म्हातारं उठलं आणि रांझणावर जाऊन बसलं. सापाला पाहिल्यानंतर मरायला लागलेले लोक जिवंत होतात. का बरं? भीती वाटली ना त्याला महाराज, एवढा भयंकर वेदना त्याला झाल्या. अरे साप आला. साप पाहिलं की माणूस घाबरून जातो, त्याला भयंकर त्रास होतो. पण शंकराच्या गळ्यात साप आहे. कशा करिता? अरे सापाची भीती का वाटते? सोयरीक करील म्हणून. कशा करता वाटते? काही पगार मागेल म्हणून. का 4-2 दिवस मुक्कामी राहील म्हणून? नाही ना. सापाची भीती वाटते चावेल म्हणून, आणि चावला की माणूस मरेल म्हणून. साप पाहिला की मरायची भीती वाटते. पण भगवान शंकरानं सापच गळ्यात घातला. मृत्यू गळ्यात घालून फिरतात, मृत्यूवर केलेला विजय.
हे या देवतांकडून पाहायचंय आणि शिकायचंय. उगीच त्या ठिकाणी मूर्तीन फोटो पाहायच्या नाहीत आणि उगीच पूजा करायला जायचं नाही. असं नाही करायचं. बारकाईनं पाहायचं आणि त्याच्यातून काहीतरी आत्मसात करून घ्यायचं. ते आत्मसात करण्यासारखं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात आपण जातो, तिथे जाऊन काय पाहावं, काय घ्यावं? आपण म्हणतो, हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय अर्थ झाला त्याचा? वक्रतुंड महाकाय. वक्रतुंड म्हणजे वाकडं तोंड, महाकाय म्हणजे त्या ठिकाणी मोठं शरीर. असं त्या ठिकाणी अर्थ आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, कोटी सूर्यांसारखी प्रभा तुमची आहे. आणि मग असे असणारे तुम्ही निर्विघ्नं कुरु मे देव, हे देव माझे सगळे कार्य निर्विघ्नपणे पार पाडा आणि सर्व काळ सर्वदा सर्वदा त्या ठिकाणी निर्विघ्नपणे ते पार पाडा म्हणतो आपण. अर्थ कोणालाच कळत नाही आणि आपल्या संप्रदायामध्ये हीच खंत आहे. लोक अभंग म्हणतात, लोक चिंतन करतात, पण अर्थाची कोणाला नजर नसते. तो अर्थ जर नाही कळला तर अभंग म्हणूनही काय उपयोग नाही. काही काही असे महाभाग पाहायला मिळतात. ते सुंदर ते ध्यान अभंग म्हणायला सुरुवात केली. आता रोज आम्हाला ऐकावं लागतं तो. सुरुवात केली की ते म्हणतात, हे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेवून या. तुम्ही ऐकलं सगळ्यांनी? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि कर कठेवरी ठेवून या. हे कठे आणि विठे काय चांगलं म्हणावं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून या. एवढं अशुद्ध का? एक बाबा होते, दिंडीत चालत होते आमच्या, आणि त्यांना हरिपाठ म्हणायचा फार छंद होता. थकलेले होते ते, मायकच ओढून घ्यायचे, म्हणे मला म्हणू दे हरिपाठ. केला सुरू, हे देवाचे द्वारी उभा शेण भरी तेने मुक्तीचारे. अरे शेण, देवाच्या दारात काय शेणकूर करावं लागतं? अर्थाची नजर असली पाहिजे. एक वयस्कर बाबा आम्हाला भेटले आणि ते भेटले म्हणले, बाबा कीर्तन करता का? म्हणलं हा. किती वर्षापासून? झाले म्हणलं बरेच वर्ष झाले. मग रोज अभंग म्हणत असाल तुम्ही? म्हणलं म्हणतो ना. मग ते रूप पाहता म्हणता का तुम्ही? हो म्हणलं म्हणतो ना, मी रोज म्हणतो. मग मला सांगा ना म्हणणं, ते रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो 6 जणी, या 6 जणी कोणत्यात पहिलं सांगा. म्हणलं बाबा माझा अभ्यास फार कमी आहे हो, इतका काय अभ्यास मी केला नाही. तुमच्या 6 जणी तुमच्याकडेच राहू द्या आणि परत कधीच मला भेटू नका. मला तुमचं काही उत्तर देता यायचं नाही. कुठे डोकं लावता? अर्थाची नजरच नसेल करून काय उपयोग आहे? म्हणून ज्या देवतेची उपासना आपण करतो त्या देवतेची वैशिष्ट्यच आपल्याला त्या ठिकाणी माहिती असली पाहिजेत. त्यात काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये काय बारकावा आहे, तो बारकाईनं पाहायला पाहिजे. गणपती बाप्पांकडे पहा, काहीतरी बारकावा पाहायला मिळेल. मोठं पोट त्यांचं पाहायला मिळतं, लंबोदर. लंबोदर म्हणजे त्यांच्याकडून वैशिष्ट्य घेतात बरेच लोक. त्यांच्यासारखे लंबोदर होण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कृपा झाली की आपोआपच लोक लंबोदर होतात. कामधाम काय राहत नाही, मस्त करून टाकतात गणपती बाप्पा. प्रसन्न झाले की सगळ्या गोष्टी सुरळीत होतात, माणूस आपोआपच लंबोदर होतो. लंबोदर. लंब उदर, लंब म्हणजे लांब आणि उदर म्हणजे पोट. मोठं पोट ज्यांचं आहे त्यांना लंबोदर म्हणायचं. बारकाईनं बघा, गणपती बाप्पांचं मुख हत्तीचं आहे, त्यांना सोंड आहे, त्यांना डोळे छोटे छोटे आहेत आणि त्यांचे कान मोठे मोठे आहेत. याचा कोणी विचार केलाय? छोटे छोटे डोळे आहेत गणपती बाप्पांचे आणि कान एवढे मोठे सुपासारखे आहेत, मोठे मोठे कान आहेत. सोंड लांब लचक आहे, पोट फार मोठं आहे आणि बसतात कशावर? उंदरावर. सवारी उंदरावर असते. आज एखादा मोठा धाटा मनुष्य त्या ठिकाणी असला आणि लोणावर बसून जर चालला असला, माणूस सहज म्हणतो, तुम्ही म्हणा ना, डोबा रखुमाई उंदरावर बसून सवारी करतात. एका हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये कमल आहे, एक हात वरद आहे. वरद विनायक, आशीर्वाद देणारा वरद हस्त त्या ठिकाणी आहे. वरद, वरद विनायक त्यांना म्हणावं. सिद्धी विनायक, आता इथं सिद्धी गणेश मंदिर आहे. त्यांच्या अवतीभोवती रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. सिद्धी बुद्धी त्यांचं नाव. अशी त्या ठिकाणी गणपती बाप्पांची ही सुंदर असणारी स्थिती आहे. या प्रत्येक गोष्टीमागं काही कारण आहे आणि ते कारण बारकाईने पाहिलं पाहिजे. का बरं गणपती बाप्पांचं एवढं त्या ठिकाणी लक्षण का बरं आहे? गणपती बाप्पा त्यांचं नावच आहे गणेश. गणेश, इथे सिद्धी गणेश लिहिलं ना, गणेश. गणेश शब्दाचा विग्रह करून सांगतो. गण आणि ईश,
गण म्हणजे देवगण, देवतांची गण, आणि या देवगणांचा ईश्वर त्याला म्हणावं गणेश. देवगणांचं सूत्रसंचालन करणारा त्याला म्हणावं गणेश. सगळे देव ज्याच्या अधीन आहेत त्याला म्हणावं गणेश. मग गणांचा ईश गणपती. गणपती, गण म्हणजे देवगण आणि पती म्हणजे स्वामी. देवगणांचा स्वामी म्हणजे गणपती. अशी अनेक नावं त्या ठिकाणी गणपती बाप्पांची आहेत. ते देवतांची त्या ठिकाणी स्वामी आहेत. त्यांना देवतांचं ईश्वरत्व सूत्रसंचालन करायचं काम प्राप्त झालंय. म्हणजे ते सगळ्या देवांचे मोरखे आहेत. कशा काय आहेत ते मोरखे, पुढारी, सगळ्या देवांचे पुढारी. मग पुढारी कसा असला पाहिजे, कसा असावा? आमच्याकडे आहे की पुढारी दाढी वाढलेली असते, कायम खाजवीत असतात, एसटीनेच प्रवास करत असतात, सतत एसटीनं प्रवास. आता ते असू द्या, सतत एसटीनं प्रवास करायचा. शेजारी बसलेल्या माणसाला माझं चुना द्या. पुढारी कशाला चव घालावी आपल्या हातानं, सर्व गोष्ट आहे. पण आहे ते पुढारी त्याच्या इतमात असला पाहिजे. पुढाऱ्याकडे त्याची लक्षणं असली पाहिजेत. कसा असावा पुढारी? आता मी राजकारण सांगायला तुमच्या समोर उभा नाही, मी धर्मकारण सांगतोय. राजकारण वेगळं आहे, धर्मकारण वेगळं, समाजकारण वेगळं. या तीन गोष्टी स्वतंत्र आहेत, ज्याचं काम त्यानं करावं. माझं राजकारण सांगायचं काम नाही, आमचा तो व्यवसाय नाही. भगवंताची गुणांवर गाणे आम्ही धंदाच करतो. दिनरजनी हाच धंदा आणि गोविंदाचे पोवाडे, भगवंताची गुणांवर गावे हा आमचा धंदा. पण हे ओघानं विषयाला म्हणून सांगतो. हे जे तीन कारणं मी तुमच्या समोर सांगितले ना, हे तीन कारणं पूर्वीच्या काळामध्ये एकजुटीनं राहत होते. धर्मकारण राजकारण आणि त्या ठिकाणी समाजकारणाचा पाया आहे. जे समाजकारण करणारी मंडळी आणि राजकारण करणारी मंडळी, या मंडळींनी धर्मकारण आधी पाहिलं जात होतं आणि धर्मकारण पाहूनच राजकारण केलं जात होतं. जे राजकारण करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडे राजगुरू होते. राजगुरू कितीतरी त्या ठिकाणी पुरावे तुम्हाला सांगेन. इंद्र त्या ठिकाणी राज्य करतो, इंद्रदेवांचा राजा राज्य करतो, पण त्याच्या राज्यामध्ये गुरु आहेत बृहस्पती. बृहस्पती त्याचे गुरु. एक दिवशी इंद्र स्वतःच्या आसनावर, ही भागवत ऐकणारी मंडळी आहेत, स्वतःच्या आसनावर बसला होता. नाच गाणं सुरू होतं. त्याला ते आवडत फार नाच गाणं. काही लोक बरंच आवड असते त्यांना, इकडे चालतात तिकडे चालतात, लोकल ट्रेन सारखं त्यांचं काम असतं. तिने इकडे तोंड केलं की इकडं तेवढीच गर्दी तिकडं, आणि इकडे तोंड केलं की इकडे गर्दी तेवढीच. कुठेही जातो मी, गर्दीला काही कमी नाही महाराज. सरळ गोष्ट आहे. इंद्र त्या ठिकाणी सात्विक देव आहे, पण ते नाच गाणं सुरू होतं. तितक्यात बृहस्पती आले, त्याचे गुरु आहेत. ते आले, त्यांना नमस्कारच केला नाही, नाच गाण्यामध्ये मस्त झाला. गुरु निघून गेले. दैत्यांनी आक्रमण केलं आणि इंद्राचं स्वर्ग त्याच्या हातातून निघून गेलं. त्याला एकच कारण, फक्त गुरुरहित राज्य झालं म्हणून. राज्य जर चांगलं चालवायचं असेल तर राज्य करण्याकरिता त्याला चांगला गुरु असला पाहिजे. गुरुशिवाय राज्य करता येत नाही. राजकारण जर करायचं असेल तर त्याला त्या धर्मकारणाची गरज आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे. चला, मला पुढारी सांगायचं आहे. गणपती बाप्पा आहेत पुढारी, सगळ्या देवांची पुढारी. इंद्र राजा आहे, गोष्ट खरी आहे, पण इंद्र ज्यांची वंदना केल्याशिवाय काम सुरू करत नाही ते गणपती बाप्पा आहेत. त्यांना सर्व ठिकाणी मान आहे. त्यांची दोन रूप आहेत. आपण पाहिलं, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण, दोन रूपानं आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या वडिलांचं नाव काय आपण पाहतो? शंकर. आणि त्यांच्या आईचं नाव पार्वती. शंकर पार्वती. आता प्रत्येक ठिकाणी लग्न कार्य होतात. मग लग्न कार्यामध्ये सगळ्यात आधी पूजा कोणाची केली जाते? गणपतीची. मग भगवान शंकराचं आणि पार्वतीचं लग्न होतं, पूजा करायला नको? मग कोणाची पूजा केली असेल? अहो, तिथे गणपतीची पूजा केली. वस्तुस्थिती सांगतोय, खोटं काही सांगत नाही. वस्तुस्थितीच आहे. गणपती आपल्या दृष्टीनं फक्त एवढीच मूर्ती दिसते गणपतीची, पण आपल्या दृष्टीने गणपतीचं स्वरूप कुठे कळत आहे? जो सच्चिदानंद घन असणारा गणेश, जो व्यापक सर्व व्यापक असणारा परमात्मा, त्यालाच गणेश नाव आहे. आणि त्या परमात्म्याची वंदना करणं हीच गणेशाची वंदना आहे. जो गणांचा ईश आहे, सर्वांचा देव आहे, देवाधिदेव आहे, त्याची वंदना त्या ठिकाणी केली जाते. अशी त्या ठिकाणी पुढारपण त्यांच्याकडे आहे. ते मग पुढारी कसा असावा? त्याला दूरदृष्टी असावी. दूरदृष्टी, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा हाताळण्याकरिता सूक्ष्मता असावी. आणि तुम्ही विचार करा, एखादी किचकट गोष्ट जर आपल्या समोर आली आणि ती जर आपल्याला करायची असेल तर माणूस सहजच त्या ठिकाणी डोळे बारीक करतो. डोळे बारीक करतो. काय करावं आता? काय होईल आता? डोळे बारीक करतो. ती गणपती बाप्पांची डोळे आपण पाहतो ना, छोटे छोटे आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढी मोठी मूर्ती, डोळे एवढे एवढेच आहेत. का बरं त्या ठिकाणी डोळे बारीक असतील? अहो, ते विचार करण्याची सूक्ष्मता आहे. जे जे माणसं समोर येतात, दर्शन घ्यायला जातात, आपल्याला वाटतं त्यांना काय कळत नाही. आपल्याकडे बारीक डोळे करून पाहतात, याने काय काय केलंय आजपर्यंत, याने किती बांधर रेटले,
त्यांना कळतं सगळं. सांगायचे डोळे बारीक आहेत ना महाराज. कशा करता डोळे बारीक आहेत ते? याच्याच करतायत. यानं कुठं कुठं राडे घातलेले आहेत आतापर्यंत. याचं पूर्वचरित्र काय आहे? बारीक डोळे केल्याशिवाय कळत नाही ना महाराज. ते डोळे बारीक आहेत. हे त्याच्याच करतायत. बारकाईनं विचार करतात, तुम्हाला पाहतात बारकाईनं. पुढचा मुद्दा सांगू. हो, आपण आपल्या स्वतःला जेवढं ओळखतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त हे भगवान आपल्याला ओळखतात. आपण काय आहोत, काय जिन्नस आहोत हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. आपलंच कळतं नाही, आपल्या बापाचंही कळतं. आणि फक्त बापाचं नाही, सारी खानदान त्यांना माहिती आहे आपली कशी आहे. हे महत्वाचं चिंतन आहे. अहो सगळं कळतं त्यांना, म्हणून तर डोळे बारीक आहेत. ते बारीक असल्याशिवाय जमतच नाही. ते बारकावा त्यांच्याकडे आहे. त्यांचे कान मोठे आहेत. कशा करता कान मोठे? किती माणसं जमले असतील हे? आता नको, वेळ अजून झोपायला. थांबा. विठोबा रखुमाई जेवढे लोक दर्शनाला येतात ना, हजारो लोक दर्शनाला येतात. आणि प्रत्येक मनुष्य दर्शनाला जातो. आणि तो जात असताना मोकळा जात नाही महाराज. तो जातो आणि आपल्या पोटातलं गारणं त्यांना सांगतो. गणपती बाप्पा, बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, अजून लग्नच माझं जमत नाही. साखरे महाराज विनोदानं सांगत असतात, कधी करशी लग्न माझे तुझं ठावे विठ्ठला. देवाच्या समोर जाऊन म्हणतात, देवा केव्हा लग्न होईल रे? गारणं ऐकायला नको. कोणी म्हणतो देवा फार दिवस झाले लग्न झाले, अजून वेल मांडवाला जायचंय, जावं वाटतं लवकर, केव्हा जाईल रे? ऐकायला नको गणपती बाप्पानं, ऐकलं पाहिजे. कोणी म्हणतो आताच नवीन शेत घेतलंय, जरा लिवलिंग पण केली, असं वाटतं थोडं पाणी लागलं असतं, मग जरा लागलं असतं मार्गी. आमच्याकडे कुठं पाट आहे? तुमच्याकडे आहेत पाट. सर गाऱ्हाणं, जेवढे लोक येतील गाऱ्हाणं सांगायला, सगळ्यांचे गाऱ्हाणे ऐकायचे. मग छोटे कान असून कसं काय जमेल? मोठे कान आहेत. का बरं मोठे कान आहेत? त्याचं कारणच हे आहे महाराज, मोठे कान आहेत. लांबलचक सोंड आहे ना महाराज, सोंड खाण्याकरिता. तुम्हाला सांगू, हे गणपती बाप्पा काय खातात? ते भाव खातात महाराज. तुम्हाला जर विचारलंच कोणी तुमचा गणपती काय खातो, त्याला सरळ सांगायचं आमचा गणपती भाव खातो. ते भाव खातं, असं भाव खातो म्हणजे भाव खातो असं नाही म्हणायचं, भाव खातो. आपल्या अंतकरणातला भाव, आणि तो भाव त्याला फार प्रिय आहे. भावाशिवाय दुसरं काही खात नाही. आणि आपण देऊन त्या ठिकाणी तो घेतो असं नाही, आपण भाव घेऊन गेलो त्याला दम निघत नाही. ते लांबलचक सोंड पुढे करून पटकन आपला भाव ग्रहण करतो. लांब सोंड आहे ना, माणसाला तोंड येत आहे, हातानं घ्यायचं आणि तोंडापर्यंत त्या ठिकाणी अन्न घालायचं. पण त्यांचं तसं नाही, ते तिथून त्या ठिकाणी घेऊ शकतात. हा महत्वाचा. लांब सोंड काय? त्याचा कारण तुमच्या अंतकरणातला भाव पाहून त्याला खेचून घेण्याची क्षमता त्यांच्या अंगात आहे. त्यांचं मोठं पोट आहे, फार मोठं पोट आहे महाराज. एवढं मोठं पोट का बरं असेल? म्हणजे ते जास्त खातात म्हणून पोट मोठं आहे का? अजिबात नाही. जास्त खातात म्हणून मोठं पोट आहे असं नाही. अहो आपण एवढे गाराणे सांगतो, मग ते साचवायला जागा नको का? ते गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये ते साठवलं जातं. एवढ्या लोकांची गाराणे पोटात साठवतात, एवढ्या लोकांचे गाराणे घेऊन फिरतात लोक. त्यांना गाराणे सांगायला सवड भेट नाही की समोर उंदीर असतो बऱ्याच मंदिरांमध्ये. त्या उंदराच्या कानात सांगतात, उंदीर मामा देवाला तुम्ही सांगा बरं का माझं असं करायचंय. उंदराच्या कानात त्याला जाऊन सांगायचं. असं त्या ठिकाणी गाराणे सांगायला लोक कमी करीत नाहीत. मग एवढ्या ठिकाणाहून गाराणे यायचे, साठवायला जागा नको. पोट साठवण्याकरिता चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्या पोटामध्ये साठवतात आणि त्या स्थिमित ठेवतात. हा महत्वाचा विचार आहे, कारण त्याच्याकरिताच ते मोठं करून घेतलंय. आणि बसतात कशावर? उंदरावर बसतात, उंदरावर. आता एवढा मोठा गणपती उंदरावर का बसत असेल बुवा? मोठी गंमत आहे. म्हणतात एकदा गणपती बाप्पांना शिकण्याकरिता ठेवलं होतं पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि तिथे राहत असताना त्यांनी क्रौंच नावाचा एक दैत्य होता, क्रौंच. हा क्रौंच त्या ठिकाणी मोठा भयंकर होता. आणि तो त्या ठिकाणी महाराज शापानं अशा पद्धतीने उंदीर झाला होता. त्याला फार तो त्या आश्रमात जायचा आणि सारखी त्या ठिकाणी उलाढाल करायचा, काहीतरी कुरतडायचा, अमुक करायचा. मग तो असा उपद्रवी असणारा उंदीर, त्याच्यावर त्या ठिकाणी महाराज ऋषीमुनी नाराज झाले. काय करावं काय कळेना, उंदीर येतो आणि सगळं काय बिघडून टाकतो. गणपती बाप्पा तिथेच होते. गणपती बाप्पाने पाहिलं आणि पाहून बेदम चोप दिला महाराज त्याला. आणि चोप देऊन त्याच्या नाकामध्ये त्या ठिकाणी येसन दोरी ओवली आणि हातात लगाम घेतला. त्याच्यावर बसले आणि हातात लगाम घेऊन त्या ठिकाणी महाराज
त्याला आकळण्याचं काम करतात गणपती बाप्पा. काय करतात? आकळण्याचं काम. शरण आला, सांगितलं मी तुम्हाला शरण आलं. काय करायचं म्हणे, काय नाही करायचं. इथे उपद्रव करायचं बंद कर, आणि मी म्हणतो तसं करायला सुरुवात कर. म्हणे काय, आजपासून तू माझं वाहन व्हायचं आणि मला जिकडे जायचं असतील तिकडे घेऊन जायचं. तो शरण आला म्हणून त्याला मारलं नाही, त्याला स्वतःचं वाहन केलं. उंदीर ही एक समाजामध्ये असणारी उपद्रवी प्रवृत्ती. उंदीर शेतामध्ये उंदरं होतात की नाही, मग लोक काय करतात, त्यांना खाण्याकरिता मोदक नेऊन ठेवतात. बिळाबिळात मोदक ठेवतात. तिथे मोठे स्वयंपाक करून त्या ठिकाणी एक चपाती उंदराला, दुसरी चपाती आपल्याला, असं काय करतात का नाही. उपद्रवी. उंदरांकरता गोळ्या असतात, लोक उंदरांना गोळ्या घालतात आणि उंदीर गोळ्या खातात आणि बाहेर जाऊन मारतात. अभा उंदीर सुद्धा एक रूपकात्मक भूमिका आहे. उंदीर एक रूपक आहे. उंदीर म्हणजे काय, समाजामध्ये असणारी उपद्रव करणारी प्रवृत्ती. लोक मांजर पाळतात की नाही, पाळतात. लोक कुत्रा पाळतात की नाही, पाळतात. लोक शेळ्या, आणखी काही पक्षी पाळतात. काही लोक सगळं काही पाळलं जातं. कोणी उंदीर पाळलेला ऐकलाय का? नाही. त्याला पाळूच शकत नाहीत. का? तू पाळण्याजोगाच नाही महाराज. तू उपद्रव करणार आहे, काय करेल सांगता येत नाही. उपद्रवी असणारी प्रवृत्ती, त्या उपद्रवी प्रवृत्तीवर मात करण्याकरिता गणपती बाप्पाने तिला आकळलं आणि आकळून स्वतःचं वाहन, त्याच्या नाकात दोरी घालून लगाम आपल्या हातात घेतला. म्हणजे उपद्रवी प्रवृत्तीला आकळून धरलं, हा त्यातला भाव आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांकडे पाहिलं पाहिजे. या सगळ्या माध्यमातून गणपती बाप्पांकडे पाहिलं पाहिजे. आणि मग ते गणपती बाप्पा जीवाचं हित करतात. त्यांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहे. एका हातामध्ये कमल आहे, एका हातामध्ये वरद आहे. म्हणजे आशीर्वाद देतात, जे हवं ते प्राप्त करून देतात. पाश अंकुश का असतील? संसारा अधीन झालेला जो जीव आहे, आज्ञानी असणारा जो जीव आहे, त्यांच्या पाशामध्ये अडकूनच त्या ठिकाणी महाराज संसार करतोय. त्यांच्याकडे त्या ठिकाणी काही प्रकारच्या माया आहेत. काही त्या ठिकाणी जीवांना मोहित करणारी माया, काही भक्तांना मोहित करणारी माया, आणि काही स्वतःला मोहित करणारी माया भगवंताकडे असते महाराज. मग जीवाला विमुख करणारी माया, विमुखजन मोहिनी माया, जीवांना भवसागरामध्ये त्यांनी अडकवण्याचं काम तो ईश्वरच करतोय. कारण जर त्यानं जीवांना भव नदीत अडकवलं आणि सगळे जीव जर मुक्त झाले, त्याचा धंदा चालेल कसा? गिरायक वाढण्याकरिता हे सगळं करावं लागतं महाराज. तो त्याचा धंदाच आहे. जीवांना भवसागरात लोटून द्यायचं आणि पुन्हा त्यांना वाचवण्याकरिता स्वतः जायचं. सरळ गोष्ट आहे. एका जणानं पंक्चरचं दुकान टाकलं, चालच ना, काय केल्या, काय करावं, होता आयरानात ते. मग त्याने विचार केला, अशा नाही गाड्या पंक्चर व्हायच्या, सकाळीच आमची कोणी पंक्चर केली होती. अशा नाही, पण काहीतरी उपद्रव केला पाहिजे. त्याने ते खिळेच विकत आणले आणि त्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ते पेरून दिले. पेरले म्हणजे असं त्याने ते चाडं घेतलं आणि त्याच्या तोंडात टाकले, खिळे लागला पेरायला, असं नाही, त्याने टाकून दिले जागोजागी. आणि ते खिळे गाड्यांमध्ये घुसू लागले की आपोआपच गाड्या पंक्चरल्या. हा तसलाच आहे महाराज देव. जीवाला भवसागरात घालावं आणि ते अडकले, तळमळू लागले, कासावीत झाले की स्वतः त्यांना सोडवण्याकरिता जावं. तुम्ही ऐकता सर्वजण, तुमची काय दृष्टी असेल मला माहित नाही, पण मला एक कळतंय की हा त्याचा खेळ आहे, तो खेळतोय. तो खेळतोय म्हणूनच आपण असे आहोत, म्हणूनच आपण त्यांनी संसाराधीन होतो आणि म्हणूनच आपण संसाराच्या त्रासानं त्रस्त झालो की त्याच्या समोर जातो. नाही तर कोणी येईल मंदिरात? जीवाच्या जीवनामध्ये जर दुःख झालं नाही, लोक देवळाकडे पाहायचेच नाहीत महाराज. कशाला जातील देवळामध्ये? अरे दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. लोक भगवंताचं स्मरण करतात दुःख आलं म्हणून, आणि दुःख जर नसेल तर सुख त्या ठिकाणी परमात्म्याला कोण विचारतो? सर्व लोक विचारतात देवाला, भजन करतात देवाला. देवाचं कशाकरिता? सुख प्राप्त करून घेण्याकरिता. या मावशी आहेत ना, मंदिरात गेल्या, कीर्तनाला जाऊन बसले, एकट्याने जायचे, लेकरं घेऊन जातील छोटे छोटे आणि स्वतः पाया पडतील देवाच्या. आणि पाया पडल्यानंतर ते लेकराला घेतील आणि त्याला बळच पाय, पड पाय, पड पाय. त्याला ते लेकरू रडायला सुरुवात करतं, कासा विसतं, पड पाया. आणि पाया पडून झाल्यावर हात जोडून म्हणतील, मन देवाला, देवा मला सुखात ठेव. छोटं लेकरू असतं, त्याला सुखात म्हणता येत नाही. ते म्हणतं, देवा मला सुपात ठेव, नाही तर म्हातारी मारील. आता काय करावं? देवा मला सुपात ठेव. मागण्याकरिता जाणारी मंडळी आहे. मला वाटतं ही बोरी परिसरातली मंडळी आमच्याकडे आली ना, आमच्याबरोबर आता
ते बऱ्याच वेळेला ऐकतात. तुम्ही नसेल ऐकलं कधी. एक प्रश्न विचारू तुम्हाला. आपण सगळेजण त्या ठिकाणी गणपती बाप्पांची भक्ती करतो आहोत. हे आपल्याकरता करतो की गणपती बाप्पांकरता? खरं सांगायचं, कीर्तनात खोटं बोलायचं नसतंय. कशाकरता आपण भक्ती करतो? सगळीच माणसं आपल्याच करता भक्ती करतात. त्यांच्याकरता कोण भक्ती करतो? त्यांना समाधान मिळावं म्हणून कोण भक्ती करतो? तिथं देवावर काच टाकलेली आल्याला मी पाहिलं. तुम्हाला विचारलं मी का बरं काच घातली? त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ना, मग त्याचं दम कोंडल ना. त्याच्यावर काच घालायची नाही. आपली भावना असावी परमात्मा इथे विद्यमान आहे आणि त्याच्याकरिता आपलं भजन असावं. लोक नैवेद्य घेऊन जातात, लोक गंध लावायला जातात. या बायकांना फार छंद असतो. ते हळदी कुंकाचा करंडा घेऊन जायचं आणि जाऊन त्या देवाला गंध लावायचं. मग त्याच्या नाकात जाऊन दे, तोंडात जाऊन दे, कुठे जाऊन दे. आपल्या कपाळाला जर कुंकू लिहायचं असलं तर फुकून फाकून 50 वेळा करायचं आणि मग डोक्याला टिकला लावायचा. आणि देवाला जाऊ दे डोळ्यात त्याच्या, जाऊ दे नाकात, जाऊ दे कुठे. भावना कमी कमी पडते महाराज. भावना भाव कमी पडतो. लोक भक्ती करतात. आपल्या कुकू लावलं की चांगलं असते देवाला, नैवेद्य दाखवलं की चांगलं असते देवा. एकदाच नेऊन घालाच नैवेद्य. आषाढ महिना आला की हे बघा तुम्ही नैवेद्याचा कार्यक्रम. एकच तव्यावर 15 नैवेद्य असतात. एकच असतो तवा. आपल्याला खायला पोळी अख्खी आणि देवा करता ती भाजायचे ते तुकडे एवढे एवढे उंदराच्या कानासारखे जमा करायचे आणि तेच एका ओलात नाही घेऊन पालते करायचे, परत उताने करायचे. तेच घ्यायचे आणि त्याच्यावर थोडा भात आणि थोडी आमटीन थोडा तुपाचा वास आणि ती देवापुढे नेऊन ठेवायची. हे गर्दी होती देवाची. आषाढ महिन्यात एकदाच तिथं माणूसच असतो घामेल्याने बाजूला करायला. आम्ही विचार केला, म्हणलं एवढे नैवेद्य कसे काय आले आणि आषाढ महिन्यातच का बरं आले? वर्षभर पुरायला नकोत का? तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? अहो त्याला वर्षभर विचारतो कोण? कोण जातो त्या देवाकडे? अहो जाणारी मंडळी स्वतः करतात, जातात. देवाचं काय घेणं आहे? वर्षभर खातो की उपाशी मरतो, राहा तसाच. मला गरज वाटली आलो. दिले तुला थोडं कमिशन, एक नारळ फोडीन, थोडी खडी साखर वाटीन, गणपती बाप्पा प्रसन्न व्हा. बस आपण मस्त आहोत. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. जरा वेगळंच कीर्तन सुरू झालं नाही का? गणपतीविषयी बोलतोय. माझं काही सांगत नाही प्रपंचातलं. लक्षपूर्वक ऐका. आपण आपल्याकरिता भक्ती करतो, देवाकरिता कोण करतो? बघा तुम्ही, मोठी लांबलचक यादी असते देवाच्या पूजेची. गणपती बाप्पा लिहून देतात. सत्यनारायण जर का करायचा असला आखी यादीच असते. त्याच्यात लिहिलं असतं पूजेच्या सुपाऱ्या, पूजेच्या खारका. आता पूजेची लिहायची काही गरज आहे का? पण ते पूजेच्या स्वतंत्र असतात. म्हणजे खाण्याच्या वेगळ्या आणि पूजेच्या वेगळ्या. म्हणजे किडलेल्या असतात, आतून त्या ठिकाणी मोकळ्या झालेल्या असतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फेविकॉल आणि भुसा एकत्र करून भरायचा आणि वरतून कलर द्यायचा आणि कलर देऊन चमचम चमचम करणाऱ्या सुपाऱ्या असतात. कशाच्या? पूजेच्या. खायला खाबर भुसा, देवाला चालू दे कसं आहे. त्या पूजेच्या सुपाऱ्या, त्या पूजेच्या खारका, किडक्या, त्याच्यामध्ये खौट झालेलं खोबरं आणि ते सगळं आणायचं. दुकानदारही म्हणतो पूजेच्या दे रे. आणि ते पूजेचं आणायचं आणि मांडायची पूजा. आणि पूजा मांडलं की लगेच ते भटजीबानी मंत्र म्हणायला सुरुवात की, म्हणे घ्या हातात पाणी. हातात पाणी घ्यायचं आणि म्हणायला सुरुवात करायची. मन मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकम द्विपाद चतुष्पाद. माझे 2 पायाचे 4 पायाचे कोंबडं बकरं सगळे सुखात राहू दे. सुपाऱ्या सगळ्या किडक्या, सगळे सुखात राहू दे. कोणाकरिता भक्ती? कोणाचं बटन दाबलं काय की भाता विठोबार कुमाई मागण्याकरिताच चाललाय आपला सगळा कार्यक्रम. त्यांना देण्याकरिता काय आपल्याकडे आहे? त्यांना दिलं पाहिजे प्रेम. भाव खातात ना, पण भाव त्यांना दिला पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात. काही लागत नाही. तुमचं वित्त लागत नाही देवाला, तुमचं धन लागत नाही, तुमचं काही संसारातलं लागत नाही. आपल्याकडे काय आहे द्यायला? आपण त्या ठिकाणी सदैव सुडकी आहोत. तो परमात्मा समर्थ आहे, तो ईश्वर आहे. आपण सर्व काही त्याला त्या ठिकाणी दिलं तरी पण आपलं काहीच नाही त्याला देण्यासारखं. हा महत्वाचा विचार आहे. पण या देवदेवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपल्यावर त्या ठिकाणी अनुग्रह करण्याकरिताच आहेत. आपण त्यांचं भजन करतो आहोत, गोष्ट खरी आहे. आपल्याकरिता आपण परमार्थ करतो. देवाकरिता कोण भजन करतोय? देवाकरिता भजन केलं पाहिजे. ही जी मंदिरं त्या ठिकाणी तयार झाली याच्यामध्ये किती सुंदर त्या ठिकाणी वातावरण आहे. फार समाधान आतमध्ये गेल्यानंतर वाटलं. अशी शुद्धता त्या ठिकाणी टिकून ठेवा, असंच पावित्र्य टिकून ठेवावं. गणपती बाप्पांचे ते वास्तव्य राहील आणि कधीतरी प्रेमानं गणपती बाप्पांबरोबर बोलावं आणि आपलीच त्या ठिकाणी कहाणी सांगण्यापेक्षा त्यांची चौकशी करावी. बरे आहात ना?
नैवेद्य तर तुम्हाला रोजचा रोज मिळतोय ना. नाही तर झाला आपलाच त्या ठिकाणी कार्यक्रम, आपल्याकरताच फक्त आपले कार्यक्रम. देवाला कोण विचारतो? अरे त्याच्याकरिता त्यांनी भक्ती केली पाहिजे. तो भगवान असा आहे, त्याच्या त्या या रूपानं पाहिलं पाहिजे. ज्या रूपामध्ये मी तुमच्या समोर गणपती बाप्पांचं वर्णन करून सांगितलं, ते गणपती बाप्पा त्या ठिकाणी संसारात घालणार आहेत असं आपण पाहतो. तो हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे. जो कोणी त्या ठिकाणी संसारामध्ये त्रस्त होऊन गणपती बाप्पांच्या समोर जाईल, देवा संसारातून बाजूला करा, तो अंकुश हातात घेतात, अंकुश. आणि अंकुशानं त्या ठिकाणी महाराज त्याला बंधनातून मुक्त करतात. बंधनात घालणारे पण तेच आहेत आणि बंधनातून मुक्त करणारे सुद्धा तेच आहेत. म्हणून पाश अंकुश हातात धारण केलेले आहेत. जो शरण जातो त्यांना अभय देणारे आहेत, अभय मुद्रा, वरदान देणारी मुद्रा, वरद मुद्रा त्याला म्हणतात. अशी वरद मुद्रा हातात घेऊन आहेत. आणि जेव्हा भक्तावर फार प्रेम करतात त्यावेळेला भक्ताची पूजा करतात म्हणून हातामध्ये कमळाचं फूल घेऊन बसले आहेत. माझ्या नारायणाला कोणी विचारलं की देवा तुम्ही शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन त्या ठिकाणी उभे राहता, हे शंख घेता कळालं वैऱ्याचं शरीर हातात घेऊन उभा आहे, पांचजन्य शंख आहे. गदा हातामध्ये घेता कौमुदी गदा, शत्रूचा चेंदा करायचं काम करतात. तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी सुदर्शन चक्र आहे, ते विलक्षण त्या ठिकाणी स्वरूप त्याचं आहे, ते जाळतं अनेक त्या ठिकाणी पाप्यांचा निपात करणार आहे, हे आम्हाला कळालं. पण तुम्ही हातामध्ये फुल घेऊन का फिरता? हे कमळाचं फुल, तुम्ही भोगे आहात काय? कारण 8 प्रकारच्या भोगांमध्ये त्या ठिकाणी फुल सुमन सुद्धा येतं, कुसुम. असं त्या ठिकाणी भोगांचं वर्णन करताना वर्णन करून सांगतात की भोगांमध्ये फुल सुद्धा आहे. हे सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकमुदाहृतम. कुसुम म्हणजे फूल, सुमन म्हणजे फूल. फूल हातात घेऊन फिरता, भोगे आहात का? म्हणे नाही, अजिबात भोगी नाही. मग हे फूल हातात घेतो त्याचं कारण एवढंच आहे, माझे अनेक भक्त माझी पूजा करतात, माझं भजन करतात. मला ऐन वेळेला भक्ताच्या समोर जावं लागतं आणि त्या भक्ताच्या समोर गेलो की मला भक्ताची पूजा करावीशी वाटते. भक्ताची पूजा करण्याकरिता मी प्रयत्न करतो. मग ऐन वेळेला कुठून सामुग्री आणावी? पूजेची सामुग्री ऐन वेळेला घेऊन येण्यापेक्षा हे जे कमळाचं फूल आहे हे कायमस्वरूपी हातातच ठेवतो. का? केव्हाही माझ्या भक्ताची पूजा करण्याचा प्रसंग येईल म्हणून ते हातात घेतो आणि माझ्या भक्तानं माझं त्याने स्तवन केलं, त्याच्या समोर प्रगट झालं की त्याच्या मस्तकावर ते फूल टाकतो आणि माझ्या भक्ताची पूजा करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी हातामध्ये फुलं घेऊन बसलेले आहेत. हे भक्ताचं त्या ठिकाणी कौतुक करण्याकरिताच बसलेले आहेत. आणि अशा पद्धतीने ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला त्याने रिद्धी सिद्धी प्राप्त करून देतात, त्याला बुद्धी प्राप्त करून. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता. त्यांचं जे मस्तक आहे ना ते हत्तीचं आहे. ते हत्तीचं असण्याचं कारण एवढंच आहे, अनेक प्राणी जगामध्ये पाहायला मिळतात पण या सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिमान असणारा प्राणी जर कोण असेल तर हत्ती. हत्तीला फार बुद्धी असते महाराज, चाणक्य बुद्धी असते. म्हणतात पूर्वीच्या काळात जर त्या एखाद्या राजाचा वंश बुडाला आणि राज्य चालवायला जर कोणी शिल्लक राहिलाच नाही, राजा जर मरण पावला आणि राजाला उत्तराधिकारी जर कोणी नसेल तर एक वयोवृद्ध असणारा हत्ती आणला जायचा. म्हणजे हत्तीला नव्हती गादीवर बसवीत पण आणायचे हत्तीला आणि हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायचे, फुलांची माळ, आणि सगळ्या लोकांना बोलवायचे, सर्व लोक जमा व्हायचे, असे त्या ठिकाणी हत्तीच्या समोर उभे राहायचे आणि हत्ती विचार करायचा या राजगादीचा अधिकारी कोण. म्हणजे हत्तीने ते ठरवायचं आणि ती माळ त्या ठिकाणी घ्यायची. जो हत्तीला अधिकारी वाटेल हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घालायची, मग तो अधिकारी ठरवला जायचा. एवढा बुद्धिमान हत्ती, बुद्धीची देवता आहे ना गणपती बाप्पा. म्हणून मस्तक हत्तीचं काय आहे त्याचं कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. जो कोणी गणपती बाप्पांचं पूजन करतो त्यांना ते बुद्धी प्राप्त करून देतात. जे कोणी गणपती बाप्पांची पूजा करतात ते त्यांना सिद्धी प्राप्त करून देतात. रिद्धी सिद्धीचा दाता असं त्यांना म्हटलं जातं. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज अशी दिव्यत्व त्यांच्याकडे आहे. या सगळ्या गुणाने ते युक्त आहेत आणि आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत. कसे उपस्थित झाले असतील, कोणाला वाटलं असेल की यांना इथे बोलवावं, हे काय तुमच्या कागदावर लिहिलेलं नाही, मला ते माहीत नाही. पण वाटलं कोणाच्या तरी बुद्धीमध्ये असा प्रकाश पडला असेल की आपण गणपती बाप्पांचं मंदिर बांधावं. म्हणून सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि गणपती बाप्पा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण सर्वजण त्यांची पूजा करतो. अंगारखील आपण सर्वजण इथे एकत्र येतो आणि सुंदर असणारी त्या ठिकाणी कथा गणपती बाप्पांची श्रवण करतो. वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं वर्णन केलं जात आहे आणि ते वर्णन आपण ऐकतो आहोत. त्यांची सेवा याच माध्यमातून त्या ठिकाणी घडते आहे. हे जसं गणेश रूपाचं वर्णन आहे तसे अनेक रूप भगवंतानं धारण केले. जसा तो गणेश झाला असाच तो शिवरूपानं प्रगट झाला, असाच तो परमात्मा विष्णू रूपानं प्रगट झाला, असाच तो परमात्मा त्या जगदंबेच्या रूपानं प्रगट झाला आणि असाच तो परमात्मा सूर्यनारायणाच्या रूपानं तळपतोय आणि सगळ्या जगाचं भरण पोषण करतोय. हे अनेक रूप त्याचीच रूप आहेत. तो वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांच्या समोर येतो, पण त्याची सगळीच रूप सर्व जीवांना आकृष्ट करून घेतात असं नाही. आकृष्ट करून घेणार रूप जर असतं तर त्या ठिकाणी लंबोदर म्हणले नसते.
लंबोदर आकृष्ट करून घेणार रूप वाटत नाही. त्याच्यापेक्षा तुकोबारांचं प्रमाण सांगतो. ते तुकोबारांचं आहे, माझं नाही बरं, तुम्ही माझ्या अंगी लावाल. तुकोबारा म्हणतात गणोबा विक्राळ आणि लाडू मोदकाचा काळ. गणोबा विक्राळ आहे म्हणतात, ते त्यांनीच म्हणावं बरं. आणि त्यानं राग यायचं काही कारण नाही. गणपती बाप्पांना पण वस्तुस्थिती सांगतात लंबोदर. राग यायचं काही कारण आहे, सरळ गोष्ट आहे महाराज. आणि नाही येणार राग त्यांना माहिती आहे आपलंच सांगतोय आणि रोज आपलंच सांगतोय, कोणत्या तरी रूपात आपलंच वर्णन करतोय, सरळ गोष्ट आहे. म्हणून त्या ठिकाणी आकृष्ट करून घेणार रूप वाटत नाही. शंकराकडे जर पाहिलं तर कायम मसन वाटत, घराचं काही कामच राहिलं नाही, मसन वाटत, सतत मसन वाटत. घरी यायचंच नाही मला, भूते वेताळ नाचती आणि हर्षयुक्त उमापती. जगदंबा जर पाहिली तर तिला भले मोठे हातन, तिच्याजवळ मोठा सिंह असतो, कधी वाघ असतो, त्याला पाहूनच भीती वाटते माणसाला. मग असं वाटतं अरे बापरे काय करावं आता. ती मारण्याकरिताच त्या ठिकाणी तयार असते. दैत्यांना सततच उग्र रूप धारण करते, चंडी काली अनेक रूप धारण करते. आणि सूर्याच्या तर जवळ जायला नको, 12च्या पुढे घराच्या बाहेर निघताच येत नाही मला, ते जवळ गेलं की तापवतंय. मग काय करावं, असं एखादं रूप असलं पाहिजे जे आकृष्ट करून घेणार असावं. ते त्याचंच रूप त्या ठिकाणी आहे, आकृष्ट करून घेणारं रूप. आणि ते एकच आहे महाराज, ते माझ्या श्यामसुंदराचं आहे. जे त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचा आहे. तो गणपती बाप्पाच पांडुरंगाच्या रूपानं प्रत्यक्ष उभा राहिला, पण सर्वांना आकृष्ट करून घेण्याकरिता. तो सर्वांना आपल्याकडे खेचतोय, सर्वांना आपल्याकडे बोलावतोय. त्याचं सौंदर्य पाहून त्या ठिकाणी विभोर होऊन जातात साधू संत आणि त्याच्या सौंदर्याचं वर्णन करून सांगतात. कसा आहे तो भगवान. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 ससुकुमार मदनाचा पुतळा, ससुकुमार मदनाचा पुतळा, ससुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. सुंदर आहे भगवान. साधू संत त्याचं सौंदर्य वर्णन करून सांगतात. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तो विठ्ठल आहे, विटेवरती उभा म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. आणि सुंदर असणारा भगवान जो सर्वांचं चित्त आपल्याकडे त्यांनी खेचून घेतोय, त्या कन्हैयाचा त्यांनी छंद जीवाला लागावा, त्याला पाहतच राहावं भक्तांनी, त्याचं ध्यान करत राहावं. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्याच्यापेक्षा अजून महत्वाचा मुद्दा सांगू, तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, की झाले घाबरे लगेच, अजून 10-15 मिनिटं आहेत माझ्याकडे, लगेच घाबरू नका, थांबू आपण, लगेचच थांबूया, काही चिंता नाही. का बरं 7 ते 9चं तुम्ही 6 ते 8 केलं असेल, 9 वाजेपर्यंत चालव म्हणून? यांनीच केलं हे, मला माहित नाही. तुम्ही म्हणाला आता हा 9 वाजेपर्यंत बोलेल, नाही बोलायचं. मला वाटतं थंडी वाजेल म्हणून, काय की चतुर्थीचा चंद्र त्या ठिकाणी यायचा वरती आहे ना. आता अशीच कारण काहीतरी असतील कदाचित. चला जाऊ द्या, 6 ते 8 ते 8, 8:15 वाजेपर्यंत जमलं तर बोलूया, कारण अभंगात प्रवेश करायचा आणि मला तर तिकडेच चाललोय मी, कारण अभंग चिंतनाकरिता घेतला म्हटलं अभंगावर थोडं बोललं पाहिजे, त्या अभंगाविषयीच बोलतो आहे का.
तो भगवान त्या ठिकाणी सर्वांचं चित्त त्या ठिकाणी आकृष्ट करून घेतोय. सर्वांनी त्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या त्या सौंदर्याला पाहून अशा पद्धतीने स्वतःला त्याच्या समोर समर्पित केलं पाहिजे. त्या परमात्म्याला जाणलं पाहिजे. त्या परमात्म्याला जाणण्याकरिता साधू संतांनी अट्टहास केला आणि या संपूर्ण विश्वाकडे ज्यावेळेला ते पाहू लागले त्यावेळेला या विश्वाचा त्यांनी विचार केला. जगत निर्माण झालं कसं याचा विचार ज्यावेळेला केला त्यावेळेला अनेकांची अनेक मतं निर्माण झाली. अनेक शास्त्रकारांनी अनेक मतं प्रस्थापित केले. जगत निर्माण झालं कसं हे सांगण्याकरिता न्यायशास्त्रकार आणि वैशेषिक शास्त्रकार सांगू लागले. ह्या परमात्मा त्या ठिकाणी जगताच्या रूपानं प्रगट आरंभवाद सांगायला सुरुवात केली. योगशास्त्रकार आणि सांख्यशास्त्रकार त्या ठिकाणी परिणामवाद सांगू लागले. पण त्यापेक्षा पुढे जाऊन त्या ठिकाणी वेदांत शास्त्रकार जे त्या ठिकाणी उत्तर मीमांसा शास्त्रकार पूर्व मीमांसा शास्त्रकार आहेत त्यांनी विवर्तवाद सांगितला. जगताविषयीचे अनेक मतं त्यांनी पाहायला मिळतात. का बरं वेगवेगळी मतं असतील, एकच मत सगळ्यांचं का पडत नाही? त्याचं कारण जगत नावाची वस्तू झालीच नाही. त्या जगताच्याच जागेवर त्या परमात्म्याच्याच जागेवर जगत प्रतीतील येत आहे. जे दिसत आहे ते सगळं खोटं आहे आणि जे खरं आहे तो परमात्मा आहे. परमात्मा वाचून त्या जगामध्ये दुसरं काही खरं नाही. एकटंच खरं आहे महाराज परमात्मा. तो एकटाच खरा आहे. त्याचं अस्तित्व साधू संतांना कळतं पण विचारांती कळतं. जो विचाराचा परमार्थ करतो त्याला तिथपर्यंत जाता येतं. लोक परमार्थ करतात पण लोकांचा विचाराचा परमार्थ नाही. लोकांचा परमार्थ आहे फक्त पुरुषजर म्हणून. फक्त क्रिया. लोकांच्या परमार्थात क्रिया पाहायला मिळते, भाव कोणाच्या परमार्थात पाहायला मिळत नाही. क्रिया. अभिषेक करायचा कार्यक्रम चालू असतो पण देवावर त्यांना दूध घालत असताना ते पाणी घालत असताना त्याच्यामध्ये असा विचार नसतो मी देवाला आंघोळ घालतोय म्हणून. एका वास्तुशांतीला गेलो होतो आम्ही. वास्तुशांती करायची म्हणून सुरू केली त्याने वास्तुशांती. आणि भटजीभावाने असे मंत्र लांबवले काय सांगायचं तुम्हाला. तो घरमालक मोठा श्रीमंत होता. त्यानं काय केलं माहितीये, एक 20 रुपयाच्या नोटाचा बंडल जवळ ठेवला, असा जवळ ठेवला आणि 10 मिनिटं झाले की एक नोट काढून भटजीभावाच्या हातात आवरा. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण. तिथे वास्तुशांतीची क्रिया चालू आहे. काय चालू आहे? आवरा क्रिया चालू आहे. त्याच्यामध्ये वास्तू शांत व्हावी असला काय म्हणून तो शांत होत नाही, पुढे धिंगाणा होतो. हा महत्व. कोणती गोष्ट काही विचाराची असली पाहिजे, त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे, भावयुक्त क्रिया असली पाहिजे. पाहत नाहीत लोक. क्रियेचा परमार्थ त्या ठिकाणी आहे, भावनेचा परमार्थ कोणाचा. लोक कपाळाला गंध लावतात. हे गंध लावायचा मस्त सगळ्या अंगाला लावायचा. गुरुजी म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ, सगळ्या अंगावर गंध. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. 12 ठिकाणी गंध लावायचा. फपकारच फपकारा बुक्क्याचा. सगळ्या अंगाला गंध. का गंध लावायचा? लोकांना त्या ठिकाणी दाखवायचं मला गंध आहे परमात्म्याविषयीचा, परमार्थाविषयीचा गंध. भगवंताचं प्रेम त्या ठिकाणी असावं. या बायकांना विचार ना कुंकू का लावता. गंमत म्हणून लावायचे नाही. कुंकू फार प्रेम करतात त्या कुंकूवर स्वतःच्या. फार प्रेम करतात. एवढं प्रेम करतात. एखाद्याच्या घरी जर पाहुणे म्हणून गेली ना मावशी, ती जर त्या ठिकाणी जायची वेळ आली, आता जायचं आपल्या घरी निघाली आणि घर मालकीन जर तिला कुंकू लावायचं विसरली आठवण करून देते, ए बाई चल घे कुंकू लावून म्हणता ना. कुंकूवर प्रेम करतात या बायका. उगाच नाही कुंकू लावीत. ते कुंकू लावण्यामागचं कारण आहे की माझा पती माझा सर्वस्व आहे. तो पतीचा शिक्का आहे महाराज कपाळावर मारलेला कुंकू. त्याच्या मागचं कारण आहे. कुंकू लावल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हत्या जुन्या बायका. आताच नाही सांगतात काही. आता कोण बघायला जातं. मंगळसूत्र गळ्यात असताना महाराज ते मंगळसूत्र जर तुटलं ना, योगायोगाने जर तुटलंच, तुटू नये, ते जर तुटलं तर ते ओवून पटत गळ्यात घालेपर्यंत बायका पाणी सुद्धा पित नव्हत्या. जाऊ द्या ते संसारातलं बायकांचं, सगळ्यांना माहिती आहे. कशाला विशेष रूपाने सांगू. आता परमार्थातलं सांगतो. कपाळाला गंध लावतात ना परमार्थिक माणसं. का लावावा? त्या देवाला सांगावं, देवा मी तुझा मुद्रांकित आहे. तो ज्ञानोबरांचा अभंग सांगतो. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. मुद्रा म्हणजे ठसा, मुद्रा म्हणजे शिक्का. कपाळाला गंध लावणं म्हणजे त्याने देवाचा शिक्का कपाळावर मारून घ्यायचा. का जर आला त्याला माझा बघ शिक्का. शिक्का लावलाय, तुझी ताकद नाही माझ्या समोर येण्याची. हा महत्वाचा विचार. सामान्य माणूस सामान्यच असतो आणि तो जर पोलीस झाला तर काय होतं? त्याला काय शिंगबिंग येतात. पोलीस झाल्यावर काय होतं? आणखी काय वेगळं होतं का? नाही. पोलीस झाल्यावर त्याच्या अंगावर वर्दी येते. काय येते? वर्दी. माणसं भितात माणसाला का पोलिसाला? वर्दीला. हा महत्वाचा विचार आहे. वर्दी.
हा तसं काळ भीतो, माणसाला नाही भीत, त्या शिक्क्याला भीतो. तो म्हणतो नको बा, नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. क्रियेचा परमार्थ करू नका. काठीचे कळी काढत या भेने, काठीचे कळी काढत या भेने, काठे कळी काढत या भेने, काठे कळी काढत या भेने. कुंड भाल कंठी शोभे माळ, कुंड भाल कंठी शोभे माळ, कुंड भाल कंठी शोभे माळ, कुंड भाल कंठी शोभे माळ. काठीचे कळी काढत या भेने, काठीचे कळी काढत या भेने, काठीचे कळी काढत या भेने, काठीचे कळी काढत या भेने. वा रे वा, आता सुरू झाल्यासारखं वाटतंय नाही का? पण ते नेमकं थांबायच्या वेळेला सुरू झालंय. आता काय करावं? गणपती बाप्पाने आमच्यावर मोहिनी टाकली. आहे माझं सांग, त्याचं सांगून घेतलं सगळं, घोटाळा व्हायला नको. आता माझं सांगतो. विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई. बरं वाटत असलं तर चला आमच्याबरोबर, रोजच आहे आम्हाला मेजवानी. हा सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. आनंद आहे. कापीचे कळे काळ तया भेने, कशाच्या भेने? ऊर्ध्वपुंड्र बाळ, कंठी शोभे माळ, गळ्यात माळ, कपाळाला गंध जर पाहिला तर काळ सुद्धा थरथर 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 कापतो. शिक्का. क्रियेचा नका परमार्थ करू, भावनेचा परमार्थ करा. रोज कपाळाला गंध लावताना मनामध्ये भावना ठेवा, देवा तुझ्या नावचा गंध लावतोय. या बायका गंध लावतात ना, कुंकू लावतात ना, सगळ्यात आधी कुंकू तो नवरा लावतो कपाळाला त्यांच्या, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्का पडतो. आणि बाई जन्मभर त्याच्या नावचं कुंकू लावते. त्याच्या नावचं कुंकू लावते म्हणून जन्मभर त्याला सांभाळावं लागतं बायकोला. तुम्ही ऐकतात का लोक बायका सांभाळतात? त्याच्या नावचं कुंकू लावते म्हणून. लग्न झाल्यावर 1000 लोकांमध्ये माईक हातात देतात, म्हणतात घे नाव. म्हणजे नाव घ्यायला सुरुवात केली, बाई 1000 ठिकाणी मग करते महाराज, अशी वाकडे तिकडे होते. नाही का नाही का. आणि ते असं करून करून त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, उखाणा, काय म्हणतात, आण, काय म्हणतात त्याला, आणा म्हणतात, आणा. ते आणा घालायचा. मग ते गावात होतं गावन, गावात होतं घरण, घरात होती देवळी, देवळीत होती वाटीन, वाटीत फलानं, आणि त्याच्यात हे असं त्यात घ्यायचं जोडून महाराज. एवढ्या लोकांमध्ये नवऱ्याचं एकदा नाव घेते, एकदा नाव घेतलं म्हणून जन्मभर सांभाळावं लागतं. ऐकतात तुम्ही सगळेजण? उगीच कपाळाला गंध लावायचा नाही, त्याला सांगायचं तुझ्या नावचं लावतोय. उगीच विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही, त्याला सांगायचं तुझं नाव घेतोय. यमे आला तर त्याला जबाबदार तू, भेट नाही त्याला जबाबदार तू. अशी वस्तुस्थिती आहे. हा क्रियेचा परमार्थ नाही, भावनेचा परमार्थ आहे. भावना आहे त्याच्यामध्ये. पण ज्याला डोळसपणा ज्याच्या जीवनात आहे त्यालाच ते कळेल. लोक हीच खंत आहे महाराज. आज समाजाची खंत आहे. लोक परमार्थ करतात, पण परमार्थात फक्त क्रिया असतात. एवढ्या मोठ्या मोठ्या माळा गळ्यात दिसतात महाराज, काय सांगा. फेकून मारले तर एखाद्याचा कान फुटल असल्या माळा असतात. कानाचा धिंगाणा एका मिनिटात फुटल महाराज, अशा मोठ्या एवढी मोठी मोठी माळ. काय करतात त्या माळीला? एकदा दिंडीच्या रस्त्याने आम्ही गेलो, आमची पायवारी असते, आणि गेलो दिंडीन, थांबली त्या ठिकाणी दिंडी मुक्कामाला. काय कौतुक केलं म्हणे, दिंडी जीव घालायची. होता तिथे एक माणूस भला माळकरी, त्याच्या सगळ्या अंगाला गंधाचा फपकारा, आणि गळ्यात त्या माळा मोठ्या मोठ्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग आम्हाला वाटलं फार साधू काय. आमची बैल ती गाडी होती ना, म्हणजे रथ आहे, रथाला बैल होते. ते बैल त्या चालवणाऱ्या रथ चालवणाऱ्या थांबवले, आणि थांबवल्यानंतर त्या बैलांना काहीतरी खायला टाकायचं म्हणून इकडे इकडे पाहिलं, त्याचीच वळई होती. तुमच्याकडे वळईच म्हणतात ना, नाही काही ठिकाणी गंजी म्हणतात. गंजी म्हणा, वळई म्हणा, ती वळई होती. त्यातल्या 2 पेंढ्या घेतल्या आणि 2 बैलांच्या समोर टाकल्या. त्या टाकल्याबरोबर याचा रामकृष्ण हरी बंद झाला. म्हणला तुझ्या बापाचा आहे का म्हणला. कशाला हात लावतो रे, मला ना विचारता त्यांनी पेंडी घेतली. रामकृष्ण हरी काय करतात त्याच्या रामकृष्ण हरीला. त्याच्या तोंडात राम आहे, पण अंतकरणात प्रेम नाही ना. हा महत्वाचा विचार आहे. नुसता रामकृष्ण, गळ्यात माळाचं तर ह्या ढिगूल घातलेला. एवढ्या माळा घालून काय करतो. अरे प्रेम अंतकरणात धारण करणं, तोच खरा परमार्थ आहे.
भुकेलेलं अन्न देणं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. तुम्ही म्हणाल आता अन्नाचा टाइम झाला आणि तू कशाला पोटावर पाय देतो, आता थांबणार आहे मी. खरा परमार्थ हाच आहे, भुकेलेलं अन्न देणं, तहानलेलं पाणी देणं, जो दुःखी कष्टी आहे त्याला मदत करणं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. म्हणून असाच त्या ठिकाणी परमार्थ हा अंतरंग परमार्थ आहे, डोळसपणाचा परमार्थ. आणि जो डोळस परमार्थ करतो परमात्मा त्याला आपल्या जवळ घेऊन जातो आणि आपल्या स्वरूपात विलीन करतो. ज्यावेळेला तो डोळस परमार्थ करणारा मनुष्य त्या ठिकाणी संसाराकडे पाहतो त्यावेळेस सगळा संसार त्या ठिकाणी त्याच्या दृष्टिक्षेपात येतो. त्याला कळतं हा सगळा संसार त्या ठिकाणी जाणार आहे, नासकाय कुचकाय असंच जड आणि दुःखरूप आहे. आणि परमात्म्याकडे पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी परमात्मा सत्य चिद आणि आनंद स्वरूप आहे. सत्य परमात्माच आहे जगामध्ये. सत्य शब्दाचा अर्थ होतो त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. परमात्मा चैतन्य स्वरूप आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या जगात कोणी त्या ठिकाणी चैतन्य आनंद स्वरूप नाही हे त्या भक्ताला कळतं. आणि दिसणारा सगळा संसार असत आहे, असत त्याला म्हणावं ज्याची तिन्ही कालात प्रतीती येत नाही. ख पुष्प, ख पुष्प, ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. आकाशाला फुलं तुम्ही पाहिली का कधी? नाही, त्याचा अत्यंत असद रूप आहे. सशशृंग, सशाला किती शिंग असतात? शिंगच नसतात. सशाला शिंगच नाहीत म्हणजे ते अत्यंत असद रूप आहे. असे अत्यंत असद रूप हा जो दिसणारा संसार आहे असद रूप आहे, असत आहे, जड आहे. हा नासका कुचका जड आहे महाराज, स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड म्हणावं. आणि दुःख रूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. परमात्म्याचं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे आणि संसाराचं स्वरूप असं ते त्या ठिकाणी जड दुःख रूप आहे. असा असणारा संसार आहे. हा तापवतो संसार जीवाला आणि मग त्या ठिकाणी जीव परमात्म्याच्या शोधात सुखाच्या शोधात निघतो. आणि सुख सुख करीत फिरणारा जो जीव आहे त्याला सुखाच्या शेवटी त्या ठिकाणी मला त्याच्या प्रवासाच्या शेवटी त्याला जे सापडतं त्याचं नाव परमात्मा, कारण परमात्मा सुखरूप आहे. त्याच्या वाचून दुसरं सगळं दुःखरूप आहे. सगळं जग त्या ठिकाणी परिवर्तित होणार आहे, सगळं जग बदलणार आहे. इथे असेल पूर्वी गणपती बाप्पांचं छोटं मंदिर, काही एकाएकी तयार केलं एवढं छोटं होतं का? पूर्वी नव्हतं काहीच. काही ठिकाणी असं असतं छोटं मंदिर असतं, मग लोक जुनं काढून टाकतात तर नवीन मंदिर तयार करतात. याला काय म्हणायचं? परिवर्तन. हे परिवर्तन आहे. पूर्वीच्या काळात आमचं नगर होतं ना महाराज, पूर्वीच्या काळात फार छोटं होतं. गेलं की त्या ठिकाणी असं वाटायचं खेड्यात गेलो, त्यावेळेस ते छोटं खेड होतं. नाही कळालं तुम्हाला? जाऊ द्या. त्यावेळेस ते छोटं खेड होतं असं वाटत होतं. आज जर जाऊन पाहिलं ना फार विशाल झालंय शहर, असं त्या ठिकाणी विशाल. त्या ठिकाणी परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे आणि अपरिवर्तनशील आहे परमात्मा. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. जे असत आहे ते कधी त्या ठिकाणी त्याला भावच नाही आणि सताचा कधी त्या ठिकाणी अभाव होत नाही. परमात्मा सत्यच आहे, तो कधीच जात नाही महाराज. मग मला तुम्ही सांगा, जे सतत जाणार आहे त्याचा छंद करावा की जे कधीच जात नाही त्याचा छंद करावा? काय मिळवावं? जे कधीच जात नाही, जे चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा तत्व जे सत्य आहे त्याला प्राप्त करून घ्यावं. तुमच्या भागात दळीत होते का पूर्वी? दळण. आता ते गिरण्या निघाल्या, आता नाही, आता तर घरघंटी आहे. पण गिरणी असायची पूर्वीच्या, ते जातं असायच्या पूर्वीच्या काळात आणि ते जातं त्या ठिकाणी असं असायचं. मग ती मावशी दळायला बसायची. आता ती काही गाणे म्हणायची, मला येत नाहीत ते, तुम्हाला वाटेल आता ते म्हणतो की काय, नाही तर असं त्या ठिकाणी चालू करायची ती. आणि ते दळण दळता दळता त्याच्यात वैरण टाकायची. वैरण म्हणजे पेंढ्या नाही, ते असं धान्य घ्यायचं आणि वरतून त्या ठिकाणी टाकायचं आणि ते टाकल्यानंतर त्याने गुरगुर 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 ते फिरायचं जातं. आणि ते जातं फिरल्यानंतर सगळ्या दाण्यांचं काय व्हायचं? भुगावायचा, पीठ व्हायचं आणि ते पीठ बाजूला पडायचं. मग तिनं पायलीभर त्या ठिकाणी दळण दळावं आणि दळण दळून झाल्यानंतर 2 तळ्या वेगळ्या कराव्यात. त्या 2 तळ्या वेगळ्या झाल्या की तिला त्या ठिकाणी महाराज थोडंसं धान्य सापडावं. ओंझळभर धान्य शिल्लक राहतं. सगळ्या धान्याचा चुरा होतो पण मुठभर धान्य मात्र तसंच राहतं. का बरं? ते आखाला धरून राहतं. ज्या 2 तळ्या असतात ना त्यातल्या वरच्या तळीला असतो खुंटा आणि खालच्या तळीला असतो आख. वरचा खुंटा असतो ना सतत फिरत असतो, वरची तळी गरगरा गरगरा फिरत राहते आणि आख मात्र कधी फिरत नाही, त्याची जागा सोडत नाही. जेवढे जेवढे दाणे तळीच्या नादी लागले त्यांचा ओल कुंभे हर हर महादेव चिंतामण मोरया आमचा देव देव, बस त्यांचा कार्यक्रमच. जेवढे तळीच्या नादी लागले सगळे गेले आणि जेवढे आरीला धरून राहिले तेवढे सगळे तसेच राहिले. मला सांगा, तळीला धरून राहावं की आरीला? आरीला. आर म्हणजे परमात्मा आणि तळी म्हणजे प्रकृती म्हणजे संसार. संसार सतत फिरतो, फिरणाऱ्या संसाराच्या नादी लागाल, पीठ झाल्याशिवाय राहायचं नाही, भोगा होईल. आणि स्थिर असणाऱ्या आरीला जर धरून राहाल
तर सतत त्या ठिकाणी शाश्वत राहाल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून साधू संतांना कळालं, तुकोबारांना कळालं की परमात्मा स्थिर आहे, त्याच्या वाचून सगळं अस्थिर आहे. तुकोबार आहे भगवंताच्या समोर गेले आणि देवाला सांगू लागले, तुझं विन काही, 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 तुला राहे ऐक नाही, तुला राहे ऐक नाही, बहुतारी बोलण्यासारखं बरंच आहे महाराज. मी आता सारखं करतोय, सारखं करतो. मला डॉक्टर आहे मी, काडीनं औषधही लावता येतं मला, चांगलं औषध पण देता येतं, काडीनं लावलं तरी चालतं. असं आता काडीनं लावायचाच प्रयत्न त्यांनी करतोय. थोडं कान उंच करून ऐका, थोडं लक्षपूर्वक ऐका, नाही तर मला काय झाली मग तुम्ही मागे राहाल ना, गाडी निघून जाईल माझी. तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. असं आहे, तुकोबारांच्या जीवनात काय अनुभव आले, त्यांना कळालं की भगवान एकटाच त्या ठिकाणी स्थिर आहे, त्याच्या बाजून स्थिर राहण्यासारखं काही नाही दुसरं. सगळा समाज त्या ठिकाणी पाहिला, समाजातल्या सगळ्या घटना पाहिल्या. तुकोबारांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रसंग पाहायला मिळाले. तुकोबारांच्याकडे श्रीमंती होती, फार मोठी श्रीमंती, पण नाही राहिली. काय आली? गरिबी आली. तुकोबारांची बायको आधी फार प्रेम करत होती, श्रीमंत होते त्यावेळेला. नंतर बरे झाले देवा, बाईल कर्कश झाली, नाही गोड बोलणारी राहिले. तुकोबारांचा परिवार त्या ठिकाणी भरलेला होता, भरीव असणारा परिवार होता, सगळे मान मर्तबा होती, फार मान होता तुकोबारांना आधी. नंतर नाही राहिला मान. तुकोबारांकडे फार मोठी संपन्न स्थिती होती, नंतर नाही राहिली संपन्न स्थिती. दुष्काळे आटिले, द्रव्य नेले, मानही गेला. कारण मान याच्यावरच अवलंबून असतं महाराज. दुसरं कोणी, आमचे एक बाबा म्हणत असते, म्हणतात पैसा तेरे 3 नाम, परशा, परसू, परसराम. माणसाचे नाव नाहीत ते, पैशाचे नाव आहेत. धन असेल तर त्याला मान. म्हणून दुष्काळे आटिले, द्रव्य नेला, मान, द्रव्य गेलं आणि मानही गेला. नाही स्थिर राहिलं महाराज. द्रव्य स्थिर राहत नाही, मान स्थिर राहत नाही. हे लोक तर कधी स्थिर राहत नाहीत. या लोकांवर विश्वास ठेवू नये महाराज. तुम्हाला आमच्याच घरी येऊन आम्हालाच म्हणतो विश्वास ठेवू नका. हा समाजाचा स्वभाव आहे. बाबा जोपर्यंत चांगला बोलतो तोपर्यंत लोक त्याच्यावर प्रेम करतात, त्याला असं उचलतात, असं उचलतात, असं उचलतात, लांब नेतात वर. आणि त्याच्या जागेवर जर दुसरा सापडला वरून सोडून देतात. मग हाडकं मोजायला सुद्धा येत नाही किती मोडले. मग कोणी जर असेल त्याने लक्षात ठेवा, समाजाकडून अपेक्षा करत असाल मानाची, प्रतिष्ठेची. समाजाचा स्वभाव आहे, पहिल्यासारखा राहत नाही, कायम बदलतो. क्वचित एखादा असा असतो की ज्याच्यावर कायम प्रेम केलं जातं. एक महाराज होते वैकुंठवासी, निवृत्ती महाराज देशमुख, जे आळंदीमध्ये वास्तव्य करत, निवृत्ती महाराज देशमुख. ते इथे राजुरीला, नागपूरकर, ते राजुरीला त्या ठिकाणी कीर्तनाला आले. 35 वर्ष सप्ताहाला, राजुरी तुमच्याच भागातली राजुरी आहे, 35 वर्ष सलग येत होते. एका माणसानं प्रश्न विचारला, म्हणे बाबा बऱ्याच गावांमध्ये सप्ताह होतात आणि प्रत्येक सप्ताहात कीर्तनकार बदलले जातात, पण तुम्ही जे का असे आहात की आमच्या सप्ताहामध्ये 35 वर्षापासून येत आहात, काय कारण असेल तुमचं 35 वर्षापासून सलग येण्याचं? बाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, खरं सांगू लोकांनी माझी का उपेक्षा केली नाही? उपेक्षा तिथे होते जिथे काही अपेक्षा असते. जिथे काहीच अपेक्षा नसते तिथे उपेक्षा व्हायचं काही कारणच पडत नाही. समाज उपेक्षा त्या ठिकाणी करतो, पण किंवा अपेक्षा करेल पुढचा मनुष्य तेव्हा. पण बदलणार आहे महाराज, सगळं बदलतं. डोळ्यासमोर अनेक घटना तुकोबारांच्या त्या ठिकाणी घडल्या आणि मग कळालं, अरे हेच लोक मला एक दिवशी तुकाराम शेठ म्हणत होते आणि हे लोक आज मला तुक्या म्हणतात. फार वाईट परिस्थिती आहे महाराज. तुकोबाराय त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त झाले
आणि एकदा त्यांनी जुन्नरला कीर्तनाला गेले होते, जुन्नरला. आणि तुम्हाला माहिती आहे तो प्रसंग. जुन्नरला कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनात रंगले. त्या लोकांनी सांगितलं महाराज उद्याही कीर्तन करा. 2 दिवस कीर्तनाकरिता थांबले आणि बोलोबा आजारी पडले होते, तुकोबारायांचे वडील. आणि ते आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आता ते तू माझा सांगा ते तुम्ही पाहता ना, कोणत्या मालिकेवर आहे मला, त्या कोणत्या टीव्हीत आहे मला माहित नाही, पण ते आता सध्या चालू असणारा प्रसंग आहे. आता कीर्तन करण्याकरिता गेल्याने बोलोबाचं शरीर इकडे सुटलं, त्यांना मृत्यू प्राप्त झाला. आणि ज्या वेळेला ते तिथून त्या ठिकाणी परत आले तोपर्यंत अंत्यविधी झालेला होता. आणि मग धाय माकडून त्या ठिकाणी रडायला लागले, देवा असं काय पाप केलं रे की जन्मदात्या पित्याच्या अंत्यविधीला सुद्धा मला येता आलं नाही. सगळा संसार त्या ठिकाणी दानादीन झाल्यासारखा होऊ लागला, हृदय त्या ठिकाणी कासावीस होऊ लागलं, पिळवटून येऊ लागलं. हे माणसाचं शरीर सुद्धा स्थिर राहत नाही ना. याच्यात आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते विनश्यते. नष्टप्राय होणारं हे शरीर आहे, सगळंच जाणार आहे. आई मरण पावली, बाप मरण पावला, भाऊ निघून गेला, बायको मरण पावली, भाऊजाई मरण पावली, मुलगा मरण पावला. एवढी वाईट परिस्थिती, काही स्थिर राहत नाही. संसाराची दानादीन झाली, दिवाळा निघालं, दुष्काळ पडला, काही स्थिर राहत नाही. एकच स्थिर राहतो माझा पांडुरंग. कळालं तुझं विनक आहे. कळे आले बहुतारी, कळे आले बहुतारी, आले बहुतारी, आले बहुतारी. पांडुरंग माझा सिद्धी, पांडुरंग माझा सिद्धी, आले बहुतारी, आले बहुतारी. पांडुरंग माझा सिद्धी, पांडुरंग माझा सिद्धी, आले बहुतारी, आले बहुतारी. देवा तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळो आले, मला कळालं. बहुता रीती, अनेक रीतीनं कळालं. अनेक रीती सांगायला वेळ नाही माझे, एकच सांगितलं आता. संसारातली रीती, त्या रीतीनं पाहिलं काही स्थिर राहत नाही. शास्त्राच्या रीतीनं पाहिलं काही स्थिर राहत नाही. सगळ्या रीतीनं पाहिलं. कळो आले बहुता रीती, पांडुरंगा माझे चित्ती, आणि काही स्थिर राहत नाही. म्हणून मी निर्णय केलाय काय, कोणाची अपेक्षाच करायची नाही. मी म्हणून तर सगळ्या जगाची आशा सोडून दिली आणि सगळ्या जगाची आस सोडून मी तुझा दास झालो. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात ना, मोकलोनियास सर्व भावे झालो दास. या संसाराविषयीची सगळी आशा टाकून दिली आणि सर्व भावानं तुझा दास झालो. कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भावानं मी तुझा झालो आहे देवा. आणि जेव्हा मनुष्य कायिक वाचिक मानसिक भावानं भगवंताचा होतो त्यावेळेला भगवान त्याला सांभाळण्याकरिता येतो. पण त्याच्या मनात तेवढा दृढ विश्वास असला पाहिजे. देव येईलच हा विश्वास पक्का असेल, भगवान आल्याशिवाय राहत नाही. पण डळमळीत जर भाव असेल मग मात्र घोटाळा होतं. देवावर विश्वास ठेवावा पण डोळे झाकून ठेवावा. माझा कन्हैया एकदा गोपाळांना घेऊन चोरी करायला गेला लोण्याची आणि गेला आतमध्ये, पण सगळ्या गोपिका हातात काठे घेऊन उभ्या होत्या. तुम्हाला घ्या काला करून आता. त्या काठ्या घेऊन उभ्या होत्या. आत कसं जायचं, गोपाळांना म्हणलं घ्या डोळे झाकून. ते म्हणे आताशी 8:15 वाजले, 11 वाजता झोपायचंय. नाही म्हणे घ्या डोळे झाकून. सगळ्यांनी डोळे झाकले, सगळे आतमध्ये नेले. भरपूर लोणी खाल्लं. गोपिकांना कळालं, गोपिका आतमध्ये त्या गेल्या आणि गोपिका आल्याची बातमी गोपाळांना कळाली. हे कन्हैया गोपिका आल्या म्हणे घ्या डोळे झाकून. गोपाळ विचार करायला, डोळे झाकले की आत नेतय आणि डोळे झाकले की पुन्हा बाहेर काढायचं म्हणते. काय करायचं, सगळ्यांनी डोळे बंद केले. एक असं होतं महाराज, त्याचं नव्हतं पेंद्या. त्याने डोळे झाकले पण असे झाकले, असले डोळे झाकले महाराज. ते अर्धवट डोळे झाकले, ते बाहेर निघालं नाही, निघालं असं नाही, सगळे गेले बाहेर. हे अर्धच निघालं बाहेर. सवान्यात अडकलं वर. आमच्याकडे सवानं म्हणतात, पूर्वीच्या काळात होते धोरे सवाने, अजून काय त्याला काय म्हणत असतील. ते वरती घराला असतं छताला, कमरेपासून वर होतं आणि कमरेपासून खाली लोंबकाळ होतं. ते आल्या गोपिका हातात काट्या घेऊन, हे बडवून काढला, पोटऱ्या साळून काढल्या महाराज. रक्तभंबाळ, ए कन्हैया धाव, ए कन्हैया धाव. तुम्हाला वाटलं काय झालं याला, ते गोपाळ म्हणत होता कन्हैयाला. भगवान आले. अरे म्हणे पेंद्या कसं काय अडकला. डोळे झाकले नव्हते का, म्हणला देवा अर्धेच झाकले होते.
ऐकतात ना तुम्ही सगळे. देवावर विश्वास ठेवावा पण डोळे झाकून ठेवावा. ज्याचा अर्धवट विश्वास आहे त्याला फटके खावे लागतात आणि पोटऱ्या साळून निघतात. महत्वाचा विचार आहे. म्हणून माय बाप माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा, डोळे झाकून विश्वास ठेवा, तोच खरा आहे. त्याच्या वाचून जगात दुसरं काही खरं नाही. तुकोबाराय म्हणतात जगाचा भरोसा मला नाही, काय राहिला नाही भरोसा. सगळ्या जगाची आस टाकून दिली, मोकलोनी आस, सर्व भावे झालो दास. का अभंगाचा शेवटचा चार. तुझी खरा तुझी हे तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. उगाच पसारा आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. पसारा आहे, लोक पसाराच जमा करत राहतात आणि एवढा जीव लावतात पसाऱ्याला, त्याला हात लावला तर खबरदार. आम्ही आता प्रवास करतो ना, रस्त्यानं काही येडे सापडतात चालता, रस्त्यात चालता चालता त्यांच्यावर गोणी असते महाराज. अशी गोणी घ्यायची आणि ती खांद्यावर टाकायची आणि ती चालता चालता कागद गोळा करायचा. घ्यायची कागद गोळा करून टाकायचं गोणीत, प्लॅस्टिकची पिशवी टाकायची त्या गोणीत, चप्पल घ्यायची कोणाची टाकायची गोणीत, बाटली घ्यायची पडलेली टाकायची गोणीत. दिवसभर ते गोळा करायचे कागद, दिवसभर कागद गोळा करायचे आणि संध्याकाळी पुलाखाली जाऊन बसायचे एखाद्या आणि निवांत झालं की कागद मोजायचे. नाही कळत तुम्हाला? आता मला बाबाचं सांगायचं काम असतं. नाही कळत त्याला काय करतो बाबा? काय मोजत असतंय ते कागद? कोण येड काय मोजतय? कागद. ते कागद मोजतय म्हणून त्याला काय म्हणतात? येड. आणि जेवढे कागद मोजतात ते सगळे आपण काय मोजतो? येडे जाऊ दे आपण. कुठे बांधून नेणार आहात? त्या येड्यानेच जमा केलेले कागद आहेत ना गुणीतले, हात लावून दाखवा. कोणाची माय व्याली असेल तर हात लावून दाखवा, फक्त त्याच्या कागदाला हात लावायचा. धावून जातं माणसाच्या अंगावर आणि ते धावून जाताना आपण आपल्या कागदाला हात लावल्यावर आपण कंप्लेंट करतो, यानं माझे कागद चोरले. कळण्यासारखी गोष्ट आहे महाराज. त्याचे तरी कागदच आहेत आणि आपल्या तरी कागदच आहेत. जमा करून करून लोक त्या ठिकाणी गाफीर होतात, मरून जातात. शेवटी काय कामाला येतात कागद? यामा पुढे जमत नाही, त्यामुळे घे एखादी पेटी. तो म्हणतो राहू दे 5 पेट्या तुझ्याकडे, आमच्याकडे चलन चालत नाही तुझं. महत्वाचा विचार आहे. सगळं जाणार आहे, सगळं नाशिवंत आहे, एकटा तूच खरा आहे. तो का म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. उगीच कचरा जमा करून ठेवतात लोक. हा सगळा कचराच आहे, पसाराच आहे आणि परमात्मा एकटाच खरा आहे. म्हणून तर त्यांनी मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. का बरं? कळो आले बहुतारी ती पांडुरंगा माझे चित्ते. आणि काय कळालं? तू का म्हणे तूच खरा. तो खरा आहेस ना. हा उपक्रम संहाराची एक वाक्यता त्या ठिकाणी करतोय. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. तू का म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. हा भाव आहे तुकोबारायांच्या अंतकरणातला. याच्यावरच बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेची मर्यादा संपून गेली. 8:15 वाजून गेलेले आहेत. इथंच थांबणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला एवढं सगळं? हे सगळं सांगितलं ते संत मायबाप आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करू आणि याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथामत यथावकाश भगवान गणपती बाप्पांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांब.